गोरी गौरी मांडवा खाली गलगले गोजिरा गौरी गसाजिरी अंड्या बेंजो करी साला विल्लनगिरी. त्यावेळी 2000 साली डीजे संस्कृती भारतात इन झाली. हो. ढगाला लागली कळचं एक रिमिक्स झालं. मला हा पण साऊंड माहितीये, मला मराठी मातीतलं गाणं पण माहितीये, येतं हे नंतर. पण ऐकून मला हे कळलंय की कशा गोष्टीचं काय काय ऑडियन्स. इकडे लोकांना इंडी आर्टिस्ट हे माहीतच नव्हतं. आय एम सो लकी की आय वॉज द फर्स्ट इंडी आर्टिस्ट साइन्ड बाय सागरिका म्युझिक और रादर इन द इंडस्ट्री. मध्यमवर्गीय कुटुंबातनं येणं सगळ्यात टफ असतं. लहानपणापासून मग आपण इतक्या छान समृद्ध ह्याच्यात वावरलोय की गाणी भोंडले म्हण, घरातल्या पूजांमध्ये सगळ्या बायका गातायत, सतत काही ना काहीतरी ऐकत मोठी झाली. मराठी भाषेचे चांगले संस्कार झालेले आहेत. मग हे सगळं धन आहे आपल्याकडे, त्याचा वापर कधी करायचा. आणि मग त्यावेळी दलेर मंदी, मी कापाजी, पॉप कल्चरमध्ये ही सगळी जणं होती. म्हटलं मुझे ये करणे काय. सो आय फील तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की मला हळूहळू माझी वाट मिळत गेली. आणि मग त्याच्यातनं ऐका दाजीबाची निर्मिती झाली. काय आहे हे, काय करतायत हे, काय करते, कोण येतं हे. म्हणलं कुशान असं आहे. आणि मग ना ते आपली सही घेतात. म्हणजे काय करायचं, इट सो न्यू फॉर हिम की सही घेतात, का घेतात, म्हणजे तू काय करतेस पासून सगळे प्रश्न होते. पुढच्या वेळी त्यांनी मला एक फार गोड प्रश्न विचारला, मला मग तुझी सही घेतली पाहिजे का. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आरपार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे एक अशी पाहुणी आली आहे जी गेली 25-30 वर्ष मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा संगीत क्षेत्रात खूप मोठं नाव कमवून घराघरात पोचलेली आहे. आणि मला अलीकडे असं वाटतं की कुठल्याही अस्थिर फील्डमध्ये एवढी वर्ष सातत्याने काहीतरी काम करत राहणं हेच मुळात कठीण आहे. आणि त्यात तिने केलेलं काम आपण आत्तापर्यंतचं तर बघितलं तर म्हणजे एखादी आत्ताच्या काळातली स्त्री, एखादी आत्ताच्या काळातली मुलगी, गायिका, संगीतकार, गीतकार कुठपर्यंत पोचू शकते याचं मला असं वाटतं ती एक उत्तम उदाहरण आहे आणि नवीन पिढीसाठी आदर्श आहे. वैशाली सामंत. नमस्कार. आणि वैशाली, मला अतिशय आनंद झालाय की तू आमच्याशी गप्पा मारायला आलीस, कारण तुझ्या मी मराठीत तर कुठेही मुलाखती बघितलेल्या नाहीयेत. नाही, हे माझं पहिलं पॉडकास्ट आहे मराठीतलं. आणि त्यालाही हो म्हणताना मी खूप वेळ लावलाय. आणि म्हणून आणि मी ते धारिष्ट्य केलंय असं म्हणेन, कारण तू आहेस. नाही, मी आहे आणि आपले काही छान स्पॉन्सर सुद्धा आहेत. ओके, वा वा वा. बर्वा स्किन थेरपी कडनं अरे वा, एक छान गिफ्ट हॅम्पर. वा वा वा, छान. हे मी वापरेन नक्की आणि रिपोर्ट देईन तुला. मुळात मला मराठी कार्यक्रमांना स्पॉन्सर्स मिळाले की फार सॉलिड वाटतं, भारी वाटतं. अगं, आणि हे खूप बर्वा स्किन थेरपीवाले स्वतः खूप उत्साही आहेत. बरं. आपल्याकडे सुद्धा कामाक्षीताईंची मुलाखत झाली आहे. अच्छा. की त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला आणि त्यांचे प्रोडक्ट्स फार सुंदर असतात. मी नक्की वापरेन. खरंच वापर. त्यांच्या लिपस्टिक्स तर तुपापासून त्यांनी केलेल्या असतात. हो हो, डन आहे. म्हणजे शोधतच होते मी. ते काय त्याला म्हणतात ऑर्गॅनिक. ओके, ते असतं. तर कमिंग बॅक टू द पॉइंट, तू मुलाखती का द्यायला तयार नसतेस जनरली कुठेही, याचं काय कारण आहे? कारण हल्ली असं नसतं अगं. म्हणजे हल्ली तर इतक्या मुलाखती होतात सगळ्यांच्या सगळीकडे. काय आहे मुग्धा, मुळात आपलं बोलणं लोक ऐकतील आणि ते एवढा वेळ काढतील आपल्यासाठी, ही माझी अपेक्षा नाही. काम करत राहणं या सेफ झोनमध्ये मी असते. कारण त्यांना काय हवं असतं आपल्याकडनं? आपलं काम हवं असतं, माझं गाणं हवं असतं. आणि त्यांना मुळात वैशाली कशी आहे किंवा तिचं काय म्हणणं असेल, काय हे जाणून घेणं किती खरंच गरजेचं आहे, हा स्वतःला मी आधी प्रश्न विचारते. आणि मग मी लांब पळते की नको, जे चाललंय ते छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॉलेजमध्ये असताना वाईवा ह्या प्रकाराची मला जी काही भीती वाटायची, मला लिहिता छान येतं. माझे विचार मला शांतपणे पेपरवर मांडता येतात.
हा माझा प्रॉब्लेम आहे म्हण किंवा मी अशी आहे म्हण, मला बोलायला सांगितलं ना कोणी की गडबड होते. विचारांचा खूप जास्त खूप विचार एकत्र येतात. कुठला मांडू हा प्रश्न पडतो. मग मी थांबते. त्यामुळे मी या फंदातच पडत नाही की नको. आपण आपलं काम करावं. आपल्या कामातनं आपण लोकांना आवडतोय. तू माझे इंट्रोडक्शन करतानाच म्हणालीस 20, 25, 30 वर्ष. तर अजून काय हवंय? रोज घराबाहेर पडायचं, काम करायचं. ते काम आपल्याकडनं 100% करायचं. हेच सूत्र माझं इतकी वर्ष आहे. त्यातनं खूप छान संगीतकार लाभलेत आयुष्यात, चांगले गीतकार मिळाले. जे काही काम मिळालं, जे काही केलंय ते लोकांना आवडलंय. तर अजून लोकांचा किती वेळ घ्यायचा आपण? अगं हे फार वेगळं आहे, पण असं नसतं वैशाली. कारण हल्ली काय झालंय, माध्यमं बदलतात. तसं सध्या पॉडकास्ट हे एक नवीन माध्यम आहे. सध्याच्या काळातलं हे माध्यम आहे. त्यामुळे मान्य खूप आहे. मुलाखती होतात आणि स्वतःविषयी बोलायला लोकांना आवडत असतं. माहित नाही. कदाचित आता ही सुरुवात आहे, बघूया. वा वा. हा एक एक्सपिरियन्स घ्यायला मी आली आहे. खरं सांगू का? की पॉडकास्टमधनं मला स्वतःला काही वेगळी मिळते का? पण असं होतं ना. हां, असं होतं. लुकिंग फॉरवर्ड टू इट. पण आत्ता तू बोलताना एक मध्येच सेफ झोन असा शब्द वापरलास. कॉट मी. तर मग Safe- मुळात हे अनसेफ आहे असं का तुला वाटतंय? काय होतं, बोलताना आपण जे काही व्यक्त होतो, तर ते मी परत त्याच मुद्द्यावर येईन की माझे विचार प्रत्येकाला पटतीलच असं नाही ना. बरोबर. आणि ते त्यांनी पटवून घ्यावेत असंही माझं म्हणणं नाही आहे. त्यामुळे स्वतःला लोकांवर का लादावं हा माझा मुद्दा आहे त्याच्यात. मी माझं आयुष्य कसं घालवते किंवा माझ्यापुढे काय चॅलेंजेस येतात. प्रत्येकाला चॅलेंजेस असतात. हो. त्याचं आपण दुकान लावायचं काय हे येतं जेव्हा इंटरव्ह्यू म्हटल्यावर ना, मी स्वतःच्या कॉन्शियसमध्ये नेहमी जातं की हा चॅलेंज आहे. प्रत्येकाला, प्रत्येक सक्सेसफुल माणसाला चॅलेंजमधनं जावंच लागतं. हो. मग त्यात काय वेगळेपण आहे? सो मला नाही वाटत की ते फार त्याचा ड्रामा करावा. बरोबर आहे. हे मला अगदी 100% मान्य आहे. हां. पण दुसऱ्या बाजूनी मला असंही वाटतं की काहीतरी एक कारण आहे की आज वैशाली सामंत ह्या इथे पोचलेली आहे. या ओके. स्टेजला, करिअरच्या म्हण, आयुष्याच्या म्हण. बरं. आणि आपल्याकडे म्हणजे आपला हा पॉडकास्ट बघणारी किंवा अदरवाईज सुद्धा प्रेक्षक, त्याच्यातही बायका काही एका विशिष्ट अपेक्षेने आपल्याकडे बघत असतात. मान्य आहे, हे मान्य आहे. आणि त्यांना त्यातून काहीतरी 4 गोष्टी मिळत असतात की अच्छा हिने हा असं बोलून निर्णय- हिने मला कन्व्हिन्स केलेलं आहे पॉडकास्टला यायला. बट दॅट्स सो ट्रू. आय अग्री. म्हणजे मी खरं सांगू तुला, मी कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते, भारताच्या कानाकोपऱ्यात जाते, परदेशी जाते. तेव्हा बाई म्हणून मी जेव्हा बरीच आयुष्य बघितली आहेत, त्यांच्या डोळ्यात बरंच काही कळतं की तुला जे मिळालं आहे ते मला नाही मिळालं आहे. हे जे आहे ना, ते इतकं काही शिकवून जातं. आणि आपण किती भाग्यवान आहोत हे परत जाणवत असतं. आणि मग ते भाग्यवान असणं ही आपली जबाबदारी आहे असं म्हणून परत आयुष्य आपल्याला पुढे नेतं. दिस इज हाऊ आय हॅव. तू म्हणालीस 25 वर्ष, 30 वर्ष कशी गेली, तर सुरुवात आपल्याच घरच्या बायकांपासून होते. आपल्याला कळतंय की व्यक्ती म्हणून ही बाई किती हुशार आहे, की हिने जर घराबाहेर पडली असती तर काय केलं असतं, हो, खरंच. शिकली असती तर काय केलं असतं. पण समहाव मग आधीच्या पिढीपर्यंत फॉर्मॅटच असा होता, मेंटल फॉर्मॅटच असा होता. आणि त्या पण तोपर्यंत आनंदी होत्या त्याच्यात. हो. म्हणजे असं कोणी कंप्लेंट करणार आहे असं नाही आहे, पण दे वर हॅपी इन इट. पण आपण जेव्हा बाहेर पडतो आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्या आयुष्यातला वेळ स्वतःसाठीही घालवत असतो. त्याच्यातनं स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायला आपल्याला मुभा आहे, तशी त्यांना नव्हती. हो. सो व्हॉट दे हॅव लॉस्ट वी नो दॅट. तर असं मला नेहमी वाटतं की मला ही संधी मिळते ना, तर मग त्याचा मी खूप छान योग्य वापर केला पाहिजे. बरोबर. आणि काम रिलीज झाल्यानंतर ना ते आपलं नसतं.
तोपर्यंत जोपर्यंत ते आपल्याकडे असतं त्याच्यावर काय मेहनत घेता येईल ती घ्यायची, हे मी डे वनला ठरवलेलं. आणि माझ्या मते ती एकच गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने स्टेडीली पुढे नेते. हो हो. की तुमचं एक काम तुम्हाला पुढच्या कामापर्यंत पोचवत असतं. इतकी वर्ष मी जी कामं केलेली आहेत, माझ्या मते ॲटलिस्ट 70% ऑफ इट लोकांपर्यंत पोचलं. बऱ्याचदा वो रिलीजच होत नाही, पण सुदैव असं आहे की ते पोचलं लोकांपर्यंत, ते त्यांना आवडलं आहे. आणि एक कॉन्शियस माझ्या डोक्यात सतत असतो मुग्धा, की आपण इथे आहोत तर का आहोत, आपल्याकडनं समोरच्याला काय अपेक्षा असेल ह्याची आपल्याला जाणं पाहिजे. मी जर का एक गाणं गायला शो करायला किंवा इथे, तर मला कसं सादर झालं पाहिजे हा कॉन्शियस सतत माझ्या डोक्यात असतो. आणि मग आपण ते 100% डिलिव्हर केलं आहे की नाही हे मी स्वतःला विचारते. आणि जर का माझं मन ते नाही म्हटलं, माझ्या मनाने नाही म्हटलं, तर मग ते काय आहे ते शोधून काढायचं. हा एकच माझा इतक्या वर्षांचा प्रवास आहे. नाही, पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला आत्ता देते की तू इथे का आहेस. तर तू वैशाली सामंत आहेस. तू एक यशस्वी गायिका, संगीतकार, गीतकार सुद्धा आहेस. तू स्वतःचा व्यवसाय करत होतीस. हो. ह्या सगळ्याविषयी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे तुझी प्रेरणा काय होती किंवा त्यासाठी तू धडपड काय केलीस, त्यातून तू व्यक्ती म्हणून कशी घडत गेलीस, स्त्री म्हणून तुला काय काय अनुभव येत गेले, हे सगळं आम्हाला ऐकायचंय. बरं. आणि तू 100% ते देतेस हे मला माहिती आहे, कारण तू अशी पहिली व्यक्ती आहेस वैशाली. आता जवळजवळ 8-9 महिने झाले मी मुलाखती घेते आहे, त्या निमित्ताने मी अनेकांशी बोलते आहे. तू जितकी पहिल्या दिवसापासून, म्हणजे मी तुला म्हणाले वैशाली येशील का, तेव्हापासून व्हॉइस नोट्स करते आहेस, मला मुद्दे कळवते आहेस, मला ह्याच्याविषयी बोलायला आवडेल, मला मी असं नुसतं तुला सांगून ठेवते मुग्धा. तर मला ते इतकं छान वाटत होतं, कारण तू 100% त्यात गेलीस, तू त्याचा विचार करत होतीस. हो, म्हणजे आत्ता इथे मनाला येईल म्हणून मी काहीतरी बोलले असा तुझा नव्हता. मला हेच वाटतं की आपण जर का इंटरव्ह्यू करतोय तर आपण त्या गोष्टीला जबाबदार आहोत. आणि हा एवढा सगळा घाट घातला, इतकी सगळी मंडळी बसलीत, तर आपण काहीतरी वाशकळपणे बोलून निघून गेलो तर मग त्याचा काय, म्हणजे वाय वी आर हिअर. पण मग तुला ट्रोलिंगची भीती वाटते? ट्रोलिंगची भीती वाटते मला, कारण मी फार जपून स्वतःचं करिअर घडवलंय. तर कुठल्या तरी लाईनला काहीतरी ऐकून लोकांनी ट्रोलिंग करावं इतकी निगरगट्ट मी नाही झाले. थोडक्यात सांगायचं ती सेन्सिटिव्हिटी माझ्यात आहे की मला माझ्या ऑडियन्सला जपायला आवडतं. आणि मला असं वाटतं की ती एक भिंत दिलेली आहे म्हणून टाका रे काहीतरी, ह्या वृत्तीची मला भीती वाटते. आणि देर इज नथिंग रॉंग की भीती वाटावी. कशाला जायचं, का तो मनस्ताप, रात्री मग आपण झोपणार नाही, मग वाईट वाटत राहील, हे आउटपुट नसलं पाहिजे आपल्या इंटरव्ह्यूचं, असं मला म्हणायचं आहे. म्हणून मी फार कॉन्शियस होते की कोण माझा इंटरव्ह्यू घेणार आहे, आपला कंटेंट काय असला पाहिजे, त्याच्यातनं ऐकणाऱ्यालाही असं वाटावं की हो बाबा आहे ही काहीतरी. कारण सांगू का, आपल्या घरच्या स्त्रिया पण आहेत ना, त्या इंटेलेक्च्युअल आहेत. पहिला प्रश्न माझा आईच मला धोपटेल की एक कॉन्शियस आपल्या मनात सतत असतो की माझ्या घरच्या स्त्रिया ज्या आहेत त्या अगदी जरी घराबाहेर नाही पडल्या तरी सुशिक्षित आहेत, कल्चर्ड आहेत, सर्व काय म्हणू, आमच्याकडे तर गाण्याची रेलचेल आहे. कोणी गाणं म्हणतं, कोणी लिहितं, कोण दासबोधावरच कथन करेल. तर मला त्यांना फेस करायचं, हे एक आहे सतत, आणि ते असावं. बरोबर, 100%. पण तू म्हणालीस तुमच्या घरातल्या स्त्रिया, तर तुमच्या घरात तू एक अशा काळामध्ये तुझा पहिला अल्बम काढला होतास ज्या काळातलं संगीत वेगळं होतं. आणि तेव्हा तुझं जे गाणं आलं, म्हणजे ऐका दाजीबा म्हण, 2002 सालची गोष्ट मी बोलतेय, तर तेव्हा समाजातला काही एक भाग असा होता ज्यांना असं वाटत होतं की आता कुठल्या दिशेला चाललं एकूण हे संगीत. मान्य आहे. तर तू ते कसं सगळं हँडल केलंस? मी जेव्हा करिअरला सुरुवात केली किंवा माझी झाली असं म्हणूया, कॉलेजमध्ये असताना, मिठीबाई कॉलेजची स्टुडंट आहे मी, आणि खूप कॉलेज कॉम्पिटिशन्स आणि इंडस्ट्रीची ओळख माझी कॉलेजमुळे झाली. आणि आपल्या घरात जे गाणं ऐकलं जातं
आणि माझ्या कॉलेजमध्ये आल्यावर मी जे वातावरण बघते त्याच्यात खूप फरक होता. आणि मला काय आवडतं हाही एक प्रश्न असतो ना. मला बोनिएम, आबा, रंबा हो 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 हे पण मला आवडायचं. दुपारी 1 वाजता घरी नाट्यसंगीत लागायचं तेही आवडायचं. गझल्स आवडायच्या, कव्वाली आवडायची. आर.डी. बर्मन हे आर.डी. बर्मन आहेत हे मला नंतर कळलं. आधी मला त्यांचं म्युझिक आवडायचं. कारण या गाण्याच्या पाठी संगीतकार असतो, गीतकार असतो. हे समजून घेण्याची प्रोसेस जी होती ती माझी अशी होती की आधी गाणं आवडतं ना. बरोबर. मग ज्याला त्या इंडस्ट्रीत जायचं आहे ते तो फाइंड आउट करतो. मला असं किती दिवस वाटायचं मुग्धा की रेडिओ हे एक माध्यम होतं त्यावेळी लहान असताना. आकाशवाणीमध्ये लताजी आणि आशाजी जॉब करतात. खरंच मला असं वाटायचं की हे सेंटर जिथे आहे मला तिथे जायचंय, मला पण असा हा जॉब करायचा आहे. कारण त्या रोज येतात आणि रोज गातात. हळूहळू हळू कळायला लागलं की रेकॉर्डिंग असतं आणि सगळे जमतात आणि काय मज्जा, कोणी अभ्यासच करत नाही, गातात. सो जस्ट टेलिंग यू की ह्या सगळ्या, कारण घरी प्रोफेशनली काम करणारं कोणीच नव्हतं. हाऊस वेगळी आणि त्याचं जेव्हा प्रोफेशन होतं तेव्हा ज्या जजमेंट्स सुरू होतात त्या फेस करणं. आई बाबांना माझ्या भीती वाटायची, कशी आपली मुलगी इथे, काय होणार आहे हिचं. आणि अच्छा हा एक पॉईंट मला मांडायचा आहे. ओके, मध्यमवर्गीय कुटुंबातनं येणं आणि काय म्हणू सगळ्यात टफ असतं. चॅलेंजेस हे फक्त फायनान्शियली डिफिकल्ट फॅमिलीजमधनं येणाऱ्यांना नसतात. मध्यमवर्गीय कुटुंबात जिथे आपल्या आयुष्याची एक बांधणी झालेली असते, स्टेटस सिम्बल ठरलेलं असतं, एज्युकेशनल सिम्बल ठरलेलं असतं, लग्न झाल्यानंतर मुलीने कसं राहावं, काय व्हावं तिचं किंवा मुलाचं करिअर कसं व्हावं, एक साधारण सगळा आराखडा चौकट ठरलेली असते. ती चौकट मोडून बाहेर येणं हे तितकंच डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी अशीही म्हटलं की रडगाणं गाणं प्रत्येकाची एक स्टोरी असते. तर ती तुम्ही स्ट्रेंथ बनवा का त्याची स्टोरी बनवा हे आपल्यावर असतं. तर माझी स्टोरी अशीच आहे की मी एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलेले आहे, ज्यांना हे क्षेत्र खूप नवीन होतं, माहीतच नव्हतं. वा वा छान गाते हां आमची वैशाली, एवढंच होतं. आपापल्या घरच्या कार्यक्रमात गाणं, सगळे आजूबाजूला बसून कौतुक करणं आणि त्याचा रसास्वाद घेणं, या पलीकडे काही नव्हतं. परंतु आम्ही थोडेसे वेगळ्या वाटेने जाणारे होतो. अगदी लहान असताना माझा नवरा माझ्या आयुष्यात आला. सगळ्यात आम्ही म्हणजे तू सांगते, सगळ्यात पहिला धक्का माझ्या घरच्यांना तो म्हणजे वैशालीने लव्ह मॅरेज केलं. पण म्हणतात तसं वरचा ठरवत असतो. तर मी आणि दत्तात्रय गेले कितीतरी वर्ष एकमेकांना सपोर्ट करतो, असं मी स्टेटमेंट करेन की माझ्या करिअरबद्दल त्याला जेवढी उत्सुकता आहे किंवा त्याला जेवढी काळजी आहे किंवा त्याला माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स की अरे हे तर तू करशील, सो दॅट लीड्स मी समवेअर. आणि वाईज वर्सा थिंक की, आणि असं पण असतं मुग्धा की कुठेतरी चल करके देख, हे जे असतं ना की काय होईल, नाही होणार, यू विल कम बॅक टू झिरो, इट्स ओके. पण एक्सपिरियन्स करणं आणि स्पेशली क्रिएटिव्ह फील्डमध्ये ते फ्रीडम मिळणं, मेंटल फ्रीडम मिळणं. सो आय थिंक हे असंच अनेक वर्ष चालू आहे. नाही, ह्याला आणि कसं होतं ग, आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला जजमेंट करत नाही, जजमेंटल नाही आहेत आपल्या बाबतीत, हे फार महत्वाचं असतं. येस, म्हणजे क्रिटिसाइज, ही इज वन ऑफ माय बेस्ट क्रिटिक्स असं मी म्हणेन, पण अ हेल्दी क्रिटिक. किंवा काही वेळेला असं होतं की तोंडावर बोललेलं आपल्याला पटकन पचत नाही किंवा आवडत नाही, बट देन आय रिअलाइज नो, ही इज सेइंग राईट. हे जे आहे ना की बाहेरचे काय बोलत असतील किंवा हे माझं नाही झालं आहे चांगलं, लेट मी एक्सेप्ट दिस. सो हे असं असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं, स्पेशली जेव्हा तू म्हणतेस तसं की जजमेंटल नसावं. अदर साईड ऑफ इट इज योग्य जजमेंट असणं आणि ती ॲक्सेप्ट करून पुढे जाणं की नेक्स्ट टाईम यू डोंट डू दिस, नेक्स्ट टाईम आय शुड नॉट गेट इन टू दिस. किंवा एखादं गाणं मी ज्या तऱ्हेने गायले स्टेजवर,
तो म्हणतो मला हे नाही पटलं, हे असं असं झालं. मग मी त्याला समजावते की अरे हे असं नाही, माझ्या डोक्यात हा असा विचार होता म्हणून तो अंतरा बदलला वगैरे वगैरे. बट ह्या क्रिएटिव्ह गप्पा होणं किंवा एकमेकांना पॉझिटिव्हली क्रिटिसाइज करणं, आय थिंक इट्स व्हेरी हेल्दी. आणि त्याच्यातनं कुठेतरी तो मार्ग मिळत असतो. आणि तो माझ्या इंडस्ट्रीतला नाही आहे, त्यामुळे त्याला काय तसं कोणाशीच घेणं देणं नाही आहे. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, मला आवडलंय, मला नाही आवडलंय, विषय संपला. अँड दॅट्स सो गुड फॉर मी. पण मग असं नाही का होत, म्हणजे इंडस्ट्रीमधला नाही आहे तू म्हणतेस, तर ही खूप स्वाभाविक किंवा नैसर्गिक गोष्ट आहे की जी व्यक्ती आपल्याला आपल्या कामाविषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय ती ह्या क्षेत्रातली नाहीये, तर मग त्याला काय कळतंय? त्याला काय कळतंय हा विचार येऊन गेला नाही असं नाही, पण तो जे म्हणतोय ते जेव्हा मी विचार करते त्याच्यात जर का मला नाही तात्विक वाद होतात. तात्विक वाद होणं हे चांगलं आहे असं मला वाटतं की इट लीड्स यू टू अ ब्रेनस्टॉर्मिंग. किंवा आपलाच तो मिरर असतो की हो असं आहे का, नाही नाही हे असं नाही, मग क्रॉस चेक तरी होतं. बरोबर की नाही नाही हेच बरोबर आहे, हे नाही हे बरोबर आहे, हे मी केलं हे बरोबर आहे, किंवा नाही यार मी नेक्स्ट टाइम लेट मी ट्राय दिस. सो आय एम ओके विथ दिस. मुळात मुग्धा मला ह्याची जाणीव झाली आता इतक्या वर्षांमध्ये. आपल्यासाठी विचार करणारी मंडळी, आपल्यासाठी ब्रेन टाईम देणारी मंडळी ही फार कमी असतात. अगदी. हां, तशी माझ्यासाठी ही जी मंडळी आहेत, इवन मी त्यामध्ये सागरिकाला इन्क्लूड करीन की जिने मला आधी साइन अप केलं आणि माझ्यातनं तिने तो एक आर्टिस्ट घडवला. माझा मित्र अवधूत की ज्याने तो आमचा एक सुरुवातीचा काळ होता ऐका दाजीबाचा. इट वॉज सो अनसर्टन. काय होईल हे त्यावेळी माहीत नव्हतं. 2000 ते 2003 आम्ही फक्त ऐका दाजीबावर काम करत होतो विदाउट थिंकिंग ऑफ व्हॉट विल बी द रिझल्ट. सो हा जो वेळ मी त्याला आणि नेहमी म्हणते आता की तू जो वेळ मला दिलायस, जो माझ्यासाठी ते कॉम्पोजिशन सुचेपर्यंत जो त्रास तुला झाला असेल त्याबद्दल थँक्यू. अँड दॅट हॅज अ लॉट ऑफ मिनिंग की वेळ परत येत नाही. बरोबर. पैसा इकडून तिकडून येऊ शकतो, पण वेळ आणि माणसं हे मी रिअलाइज केलंय इतक्या वर्षांच्या माझ्या प्रवासामध्ये की अरे या व्यक्तीने माझ्यासाठी वेळ दिलाय. पण मी मगाशी म्हणत होते तसं की तेव्हाच्या सगळ्या जे काही तेव्हा संगीत घडत होतं आजूबाजूला हे वेगळं होतं. येस यू आर राईट. मी थोडीशी या मताची आहे की ओके लेट मी स्टार्ट फ्रॉम दिस. मी पार्ल्यात वाढले. पार्ल्यात आजूबाजूला माझ्या खूप गाणं होतं, खूप. आय एम सो हॅपी. समोर देवळामध्ये आशा खाडीलकर ताईंचं कीर्तन चाललेलं असायचं. तिकडे टिळक मंदिरात पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं असायचं. कुठेतरी कोणाचं तरी भाषण चाललेलं असायचं. तो सांस्कृतिक राजधानी सतत काही ना काहीतरी घडामोड चालू असायची. आणि आपल्या आजूबाजूची लोक एका करिअरचा पाथ निवडतात, आपण ते बघतो आणि मग अच्छा हे असं असतं का. कारण मग अजून तरी असा कुठला पॅरामीटर सेट नाहीये की नव्या आर्टिस्टनी हे केलं की हे होतं, हे केलं की ते होतं. देर इज नो रूट मॅप. प्रत्येक कलाकाराचा रूट मॅप आपापला असतो आणि त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीला अनुसरून तो आपला रूट मॅप आखत असतो. बरोबर. माझ्याही करिअरच्या सुरुवातीला मी 1-2 कार्यक्रम केले. मग आजूबाजूची लोक कुठल्या गोष्टीचं कौतुक करतात. हां मग तिने ना ते आशाबाईंचं गाणं ना मस्त म्हटलं हां कालच्या कार्यक्रमात वगैरे, हे सगळं व्हायचं. मीही ते सगळं करून बघितलं. बरं, एकीकडे माझं मास्टर्स चालू होतं. हो, तू मरीन बायोलॉजी शिकलीस. मरीन बायोलॉजिस्ट. तर मला असं व्हायचं की मी इथे काय करते. माझी एक सवय आहे की मी त्याच गोष्टीवर येईन की मी विचारते स्वतःला की मी इथे काय करते, इथे राहून काय होणार आहे, की मी इथे असण्याने काही बदलणार आहे का, किंवा माझ्या आयुष्यात काही बदल होणार आहे का, मग मी काय इथे. तर मला माझं असं उत्तर मिळालं की हे असे कार्यक्रम करत राहणं हा माझा हेतू नाही आहे. मला माझं जर करिअर घडवायचं असेल तर आय नीड टू हॅव माय ओन सॉंग्स. मला कशात आनंद आहे. रोज कार्यक्रम करायचे, अरे त्यांनी गायलेली ती गाणी आहेत, ती मी खूप छान गाईन, खूप मला टाळ्या मिळतील, मान्य आहे, पुढे काय. आणि हेच करायचं आहे
मग माझं मास्टर्स काय वाईट, हे माझ्या पर्सनली माझ्या आयुष्यात सगळं चाललेलं की मी काय करू पुढे आता, मला नथिंग डुईंग, मला माझा मार्ग शोधायला लागेल. मी ते सगळं बंद केलं मुग्धा. आणि सुदैवाने त्याच वेळेस हां, माझी रेकॉर्डिंग कुठून सुरू झालं मला माहीतही नव्हतं स्टुडिओ कसा असतो. मला श्रीधर फडक्यांनी एकदा पार्ल्याच्या माझ्या एका कार्यक्रमात, कॉलेजमध्ये होते गं मी, आणि कार्यक्रमात ऐकलं, मला म्हणाले की उद्या ना माझं एक कोरसचं रेकॉर्डिंग आहे, तू येशील का? श्रीधर फडके गायला बोलवतात, अजून काय पाहिजे, आमच्या घरात पेढे बिढे वाटले गेले असतील. तो माझा पहिला अनुभव स्टुडिओ बघायचा. आणि त्या दिवशी मुग्धा सुरेशजी काचेच्या त्या पलीकडे उभं राहून गात होते. बाप्पाचं गाणं होतं. म्हटलं ऐसा गाणं आहे. तो कोरसचा अनुभव मला छान, माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण मी पहिल्या प्रथम स्टुडिओ बघितलेला, माईकवर मी उभी राहिलेले, आपल्या आवाजाबद्दल कोण काय बोलताय काय, आपोआप तो कॉन्शियस तयार झाला की अरे असं असतं का, असं असतं का, माईकपासून एवढ्या लांब उभं राहायचं असतं का. सो स्मॉल थिंग्स बट दे टॉट मी सो मच. मला पुस्तकं वाचायची खूप सवय होती. मला अजूनही तो क्षण आठवतोय. मी ना पुस्तक वेडी, किडा, असं काही म्हण, त्या क्षणी मला लक्षात आलं, मी पुस्तक माझं असं केलं, म्हटलं आता नाही, मला जर का हे करायचं आहे तर आय हॅव टू कीप अवे माय हॅबिट. कारण मग आपण त्या वेडे असतो ना, आपण त्या स्टोरीज जातो आणि वी आर देअर. म्हटलं आता असं नाही चालणार, मला ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकून घ्यायला लागतील जर मला ते बनायचं, ते तिकडे आहेत ते. सो हे एक छोटंसं स्वप्न घेऊन मी बाहेर पडले आणि मी माझ्या अभ्यासाला लागले. कव्हर व्हर्शन्स खूप गायली. सुदैवाने मला अशी लोक मिळत गेली. आणि ती एक ना नवीन कलाकाराची जी प्रॅक्टिस टाईम असतो तो फार महत्त्वाचा असतो. मी कव्हर व्हर्शन्स गायली, मी दीदींसाठी, आशाताईंसाठी, कविता कृष्णमूर्तींसाठी डबिंग केलं नव्या गाण्याचं, जिथे त्या गाणार असतात. पण हा सगळा अनुभव येत गेला. माझी कम्फर्ट झोन माईक बरोबर सेट होत गेली. त्या कव्हर व्हर्शन गाण्याच्या काळात मी सगळे जॉनर्स गायले. म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या देवांच्या गाण्यांपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळं. असं करता करता कुठेतरी एक वैशाली नावाची चांगली गायिका इंडस्ट्रीत आहे, हे एक छोटंसं असं एक सुरू झालेलं. आणि मग बऱ्याच डीजेस बरोबर काम करायचं. बघ त्यावेळी 2000 साली डीजे संस्कृती भारतात इन झालेली. ढगाला लागली कळचं एक रिमिक्स झालं, ते खूप चाललं. आणि मला तो साऊंड आवडायचा. त्या लोकांची सायकी काय करतात, ते टेक्निकली काय ते वेगळे असतात, त्यांचं गाणं मिक्स होताना काय होतं. एकीकडे मला माझी जी सगळ्या हे काय म्हणू, आबा बोनियम, हे सगळे ग्रुप कल्चर जे होतं ते मला जाम अट्रॅक्ट करायचं. हळूहळू भारतात ते येऊ बघत होतं. तर मी मराठी आणि हिंदीच्या एजवर होते. आणि मला ही गोष्ट लक्षात आली की मला हा पण साऊंड माहिती आहे, मला मराठी मातीतलं गाणं पण माहिती आहे, मला गझल पण माहिती आहे, कव्वाली पण माहिती आहे, येतं हे नंतरचं. पण ऐकून मला हे कळलंय की कशा गोष्टीचं काय काय ऑडियन्स आहे. आणि आता ह्या सगळ्यात मी कुठे जाऊ. सो जेव्हा सागरिका म्युझिकनी मला साईन केलं एक आर्टिस्ट म्हणून, आता जे इंडिपेंडेंट म्युझिक बद्दल बोललं जातं ते होतं ते 2000 साली. त्यावेळी इकडे लोकांना इंडी आर्टिस्ट हे माहीतच नव्हतं. सो आय एम सो लकी की आय वॉज द फर्स्ट इंडी आर्टिस्ट साइंड बाय सागरिका म्युझिक और रादर इन द इंडस्ट्री. आणि मग त्यावेळी दलेर मंदी, मी कापाजी आणि गुजरातीमधनं फाल्गुनी ताई, तर शी वॉज ऑलरेडी अ बिग नेम. पॉप कल्चरमध्ये ही सगळी जणं होती. म्हटलं मुझे ये करणे काय. सो आय फील तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की मला हळूहळू माझी वाट मिळत गेली की वेअर आय शुड बी. आणि मग त्याच्यातनं ऐका दाजीबाची निर्मिती झाली. ऐका दाजीबा सुद्धा आधीची जी अरेंजमेंट होती ती खूप वेगळी होती.
मग म्हटलं मला जर इंटरनॅशनल अरेंजमेंट हवी आहे तर हे नाही चालणार अवधूत. आम्ही 2002 साली माझा अल्बम तयार होता मुग्धा, पण जेव्हा काही लोकांच्या आम्ही रिॲक्शन्स ऐकल्या, क्रिटिक्स, म्हटलं नाही चलेगा ये. आम्ही 6 गाण्यांच्या अरेंजमेंट्स सगळ्या बदलल्या. पुढचं अख्खं 1 वर्ष परत सगळं काम केलं. कारण माझ्यासाठी ना तो ब्रेकॉम एक आर या पार सिच्युएशन होती, आर पार, की नाही जमत चला कामाला लागा, अभ्यास करा. हे होतं त्यावेळी की माझ्यासाठी तो आर या पार मोमेंट होता की हे मी नाही केलं तर माझा हक्कच नाही आहे इंडस्ट्रीत, काहीच मी करणार नाही आहे वेगळं. इतर करत आहेत तेच करत राहणार. एक दिवस कंटाळा येऊन घरी बसणार, ते आत्ताच बसूया अशी आहे मी. सो ते शोधून काढलं सगळं की साऊंड कुठे मला कसा मिळेल, कोण साऊंड इंजिनियर चांगलं मिक्स करेल, हे व्हॉट एव्हर एक आपल्या दृष्टीने प्रॉडक्ट चांगलं करण्यासाठी जी मेहनत असते ती केली. बऱ्याचदा मला अजून आठवत आहे की मी स्टुडिओच्या बाहेर तासनतास नुसती बसून असायचे की मला नाही सुचत आहे काही, मी करते ते बरोबर करते का, मी कुठे चालले. घरचे विचारायचे अगं एक गाणं किती दिवस, 6 महिने झाले, काय करतेस तू. असे मी सुन्न होऊन बसून राहायचे. त्या जतीन शर्मा म्हणून आमचे साऊंड इंजिनियर आहेत, ते आसमीज आहेत. ह्या निमित्ताने मला इतकी व्हरायटी ऑफ लोक, वेगवेगळ्या कल्चर्सची लोक माझ्या आयुष्यात आली मुग्धा, की ॲस्मीज कल्चर. मग मी मराठीशी सगळ्यांचा कनेक्ट कसा आहे, काय कॉमन गोष्टी आहेत, ही सगळी रेकी, हा सगळा अभ्यास माझा झाला. आणि एकीकडे मी खूप छान एक्सपोज होत होते इंडस्ट्रीशी, एकीकडे मला हे कळत नव्हतं की मी चालली आहे ते बरोबर आहे की नाही. बट थँक गॉड ऐका दाजीबा लोकांना खूप आवडलं, डोक्यावर घेतलं, कारण ते वेगळं होतं. हो. आणि मला लक्षात आलं की वेगळेपण असणं ही पुढे जाण्याची खूप, आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत. आधी मी जशी आहे तशीच मी रिपीट झाले तर काही उपयोग नाही, हे पण मला लक्षात आलं 1 वर्षांनी ऐका दाजीबा रिलीज झाल्यानंतर. सो हा प्रवास न थांबणार आहे, किंवा आपलं स्थान तू शोधलंस या सगळ्यामध्ये. आपण कुठे बसू शकतो हे तू शोधलंस. आय थिंक तेच माझ्या मते महत्त्वाचं असतं की वेअर वी बिलॉंग. इतके जॉनर्स आहेत, इतके मला हेही वाटतं की अरे मी हे नाही केलं, मला गझल पण गायचे. माझे गुरुजी पंडित मनोहर चिमोटे, त्यांची इच्छा होती मी क्लासिकल करावं, पण प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला रंबा हो 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 डिस्को स्टेशन हे पण आवडतं. हे आधी मला ऍक्सेप्ट करायला लागलं की हो मी अशी आहे, मला हेही आवडतं, म्हणजे मला हेही आवडतं. तुला तो प्रॉब्लेम वाटतोय. मी तुला तेच म्हणणार होते की आपल्याकडे ना दुर्दैवाने अशा प्रकारचं संगीत आवडणं हे बऱ्याच काळापर्यंत लोकांना प्रॉब्लेमॅटिकच वाटत होतं की तुम्हाला म्हणजे तुम्ही प्युरिस्ट नाही आहात, तुम्हाला शास्त्रीय आवडत नाही, तुम्हाला वेगळं काहीतरी आवडतं. तर तेही जरा मला असं हे लक्षात आलंय की एक आर्टिस्ट जेव्हा त्या जॉनरशी ऑनेस्ट असतो, सच्चा असतो, तेव्हा ते जो आउटपुट जे येतं ते इतकं प्युअर असतं, आणि म्हणून त्याचं आपल्या आयुष्यात एक स्थान निर्माण होतं. आणि मला हे करता येणार आहे का 100%? ज्या दिवशी मी ठरवेन ना मी गझल्स करणार आहे पूर्ण, मी धिस इज हाऊ आय एम, मी 1 वर्ष त्याच्यात, निदान 1 वर्ष त्याच्या पाठी लागेन, त्याच्या सगळ्या निटिग्रिटीज समजून घेईन, आणि मग मी तिथे उभी राहीन. नाही तर माझा हक्क नाही माझ्या ऑडियन्सला शेंड्या लावायचं, मला हक्क नाही असं मला मनापासून वाटतं. ह्या सगळ्यानंतर सुद्धा वैशाली पुढे आता कसं आहे, 25-30 वर्ष जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं प्रत्येक काम आधीच्या कामा इतकंच चांगलं होईल असं नाही, कधी त्याच्यापेक्षा जास्त होईल, कधी नाही होणार तितकं. अपयश पचवणं ही एक खूप मोठी गोष्ट असते. मुळात तुला तसं कधी खरंच आलं का? व्हेरी गुड क्वेश्चन. अपयशाची माझी डेफिनेशन वेगळी आहे. छान प्रश्न विचारलास. आपलं काम आपल्याकडनं जेव्हा संपतं आणि ते जेव्हा लोकार्पण होतं त्याच्यावर आपला किती हक्क असतो मुग्धा? 0. आपल्या कामावरचा आपला हक्क तोपर्यंतच असतो जोपर्यंत ते आपण करत असतो. हे अगेन आय हॅव रिअलाइज दिस थ्रू आउट द इयर्स. सो जोपर्यंत आपल्याला वाटतंय की नाही हे 100% झालेलं, माझ्याकडनं काहीतरी राहिलंय, माझ्याकडनंच नाही, मला जर का असं वाटलं ना मी खूप
खूप डिमांडिंग आहे या बाबतीत. शब्दांच्या बाबतीत तर मी इतकी डिमांडिंग आहे. मी कोणाला सांगू शकत नाही हे कॉम्पोजिशन असं का केलं आणि तसं, तर त्याचा लुकआउट असतो. पण त्या कॉम्पोजिशनला साजेसे, त्या इमोशनला साजेसे शब्द जर कुठे मीटरला गडबड असेल, यमकाला गडबड असेल किंवा फोनिटिक व्हॅल्यू त्याला माझ्या दृष्टीने वाटत असेल, तर आय पुट माय फूट डाऊन. हे सगळं झाल्यानंतर ॲटलिस्ट मला असं वाटतं की मी माझ्याकडनं त्या कामाला 100% न्याय दिलाय. आता ते काम जेव्हा लोकार्पण होतं, मग त्याला बरेच पुढे वेगवेगळे आस्पेक्ट्स असतात ना. एखादं चांगलं काम आपल्याला वाटतं अरे ह्या लोकांपर्यंत पोचलंच नाही हे गाणं, ही हुरहुर आपल्याला लागते ना. किंवा सडनली आपण एखादं गाणं वाटत नाही आपल्याला की एवढं हिट होईल आणि सडनली ते कुठून तरी येतं. हो. सो लोकांचा रिस्पॉन्स ही गोष्ट आपल्या हातातली नाही. आपलं काम हे आपल्या हातात आहे. ते जोपर्यंत आहे ते आपण, आणि घरी गेल्यानंतर जर का टोचन माझ्या भाषेत म्हणायचं तर ती लागली ना की ह्या त्या शब्दाला तसं वजन नको होतं, मग मी जाते परत स्टुडिओ. दुसऱ्या दिवशी फोन करते त्यांना, बरोबर आहे मॅडम, माझ्यासाठी गाऊ दे मला. बरं, आता सुदैवाने आमच्याकडे इतक्या छान टेक्नॉलॉजीज आहेत. पूर्वी ही मंडळी सगळी वन रेकॉर्डिंग एकत्र येऊन करायची. आता प्रत्येकाला आपापलं काम आपापल्या वेळी करण्याची मुभा आहे. मग या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे, हे एक्सक्यूज नसलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग मी जाते, मी करते. ॲटलिस्ट मला हे आहे की आय हॅव ट्राईड माय बेस्ट. तर तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की एखादी, आणि मग तरी त्यातून नाही झालं ना, देन देर इज समथिंग टू लर्न. देर इज समथिंग टू लर्न. किंवा, आणि लर्निंग हे माझंच नाही, मग मी त्या संगीतकाराला फोन करेन, त्या प्रोड्युसरला, कारण कोणाचे तरी पैसे लागलेले असतात यार, कोणाच्या तरी अपेक्षा लागलेल्या असतात की का झालं असं. मी करते चर्चा, त्याच्यातनं आपल्याला कुठेतरी एक कळतं की ऑडियन्सची टेस्ट बदलली आहे का. या बाबतीत मी खूप कॉन्शियस आहे की ऑडियन्सला काय हवं आहे. बरं, चांगलं आणि हिट ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अगदी 100%. चांगलं आणि हिट हे सगळं मी माझ्या अभ्यासासाठी जे मी तुझ्याशी शेअर करते. चांगलं हिट होईलच असं नाही, किंवा हिट हे चांगलं असेल असंही नाही आहे. आपल्याला चांगलं करायचं आहे, हिट करायचं काम ऑडियन्सचं आहे. सो ते गणित मी कधीच ठेवलं नाही आहे डोक्यात. हिट ऑर फ्लॉप माझ्यासाठी नाही आहे. इदर इट इज गुड ऑर इट इज लर्निंग. म्हणजे मी ना आमिर खान चं कुठेतरी असं वाचलं होतं, अर्थातच आपण ह्या लोकांचं फक्त वाचतोच. हो, मी वाचते. की इतकी उत्तमोत्तम कामं केली आमिर खाननी आयुष्यात, पण त्याला कधीही कुठलंही अवॉर्ड मिळालं नाही. आणि त्याच्या दृष्टीने यात तरी मी कॉमन आहे आमिर खान. आणि त्याच्या दृष्टीने मेला का कुठला तरी असा एक सिनेमा जो तितका फार बरा नव्हता आणि त्याच्यातलं त्याचं कामही टिपिकल होतं. त्या सिनेमासाठी काहीतरी त्याला त्या वर्षीचा फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे मिळालं होतं. आणि त्यानंतर त्यांनी असं लिहिलं होतं की माझा एकूण ह्या सगळ्यावरचा विश्वास उडला. तर बरोबर आहे. तर माझ्यासाठी सक्सेस गाण्याचा काय आहे असा प्रश्नही मी स्वतःला बऱ्याचदा विचारलेला आहे. तर जेव्हा माईकवर ते संगीतकारांनी शिकवलेलं गाणं, चाल, शब्द मी पूर्ण करते, मी स्वतःला विचारते, 100दा आम्ही ते ऐकतो, ही सगळी प्रोसेस होते. संगीतकाराच्या तोंडून वा येणं, किंवा वन्स ही ऑर शी इज हॅपी बिकॉज इट्स हिज बेबी. बरोबर, आपण त्याच्या बाळाचं बारसं नीट केलं आहे ना बाबा, तर तो पॉईंट असतो ना, तो खरा सक्सेस पॉईंट असतो एका गायिकेसाठी किंवा गायकासाठी. की कारण आमच्यासाठी ना फिल्म डायरेक्टर किंवा बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात. बरोबर, पहिले म्युझिक डायरेक्टर असतो, कारण ही इज द वन हुज गोइंग टू नॅरेट अस. त्याच्या डोक्यात ते गाणं तयार झालेलं असतं, त्याची काहीतरी एक डिमांड असते त्या गाण्याची. आपण जर का ती पूर्ण करतोय तर माझ्या मते एक गायिका म्हणून मी ओके आहे. त्यानंतर ते गाणं शूट कसं होतं, ते गाणं रिलीज कसं होतं, हे जी गोष्ट माझ्या कंट्रोलमध्येच नाही आहे, त्याच्यावर मी सक्सेसचे रेशोज माझे नाही मांडायचे.
गाणं मी म्हटलं तेच, जर का आणि मला पण हुरहुर लागली नाही यार हे असं नको, हे असं मला हस्की टोन नव्हता वापरायचा, हे पण असतं एकीकडे माझं. त्याच्याशी माझे क्रिएटिव्ह वादही होतात संगीतकारांशी किंवा चर्चा होते म्हणूया, की अरे असं का नको. बट देन आय रिअलाइज की नाही, त्यांना माझा हाच टोन हवा आहे. इव्हेंच्युअली या तो वो बदलता या मैं बदलती हूँ. गाण्याचा टोन असतो, प्रकृती असते एका गाण्याची, ती मजा असते पण सगळी, की ती ब्रेनस्टॉर्मिंग करत करत कमिंग टू वन पॉईंट, कमिंग ऑन द सेम पेज, हा जो प्रकार असतो तो छान असतो आणि तो सक्सेस असतो. नाही, आणि अगं केवढं कठीण आहे की ह्या सगळ्या चर्चांमधनं फायनली ते आवाजातून तसं उतरणं. वैचारिक चर्चा ही एक गोष्ट झाली, म्हणजे वोकल कॉर्ड शुड सपोर्ट. बरोबर आहे, तर सुदैवाने बरं चाललंय. पण त्यासाठी गायिका म्हणून तुझी तयारी केवढी आहे, म्हणजे केवढी आहे हे दिसतंय, म्हणूनच तुला ती केवढी करावी लागत गळा असेल. हे माध्यम आहे, मेंटली तुम्ही तयार असायला पाहिजे. आता तर काय झालंय, म्हणजे आमची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जे काही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस होते ते साधारण 20 ते 40 जे सक्सेसफुल व्हॉइसेस होते. आता किती आहेत? आणि ऑडियन्स म्हणून किंवा संगीतकार म्हणून तशा आवाजाची, तशा टोनची चॉईस असणं त्यांची, की मला नाही असं गाऊन घ्यायचं आहे, हे चॅलेंज आहे आता. मला कोणी सांगितलं की तू ॲडलसारखी गा, किंवा मला खूप गावरान आपल्या मातीतला आवाज हवा आहे. आवाज बदलता येतो का? नाही. स्टाईल बदलता येते, माइंडसेट बदलता येतो, ॲटिट्यूड बदलता येतो. स्टाईलाइज सिंगिंग हा एक प्रकार आहे. आपल्या मातीतला गाणं हे पाटाच्या पारी जात्यावर बारी या बाया, अजय अतुल. परत अजय अतुल एक त्यांच्या गाण्यात ते असतात, अवधूत गुप्ते त्याच्या गाण्यात तो असतो, हे समजून घेणं हा खूप मोठा सक्सेस आहे. की त्यांचं गाणं त्यांचं आहे वाटतं. निलेश मोहारे, ओहो व्हॉट अ म्युझिक डायरेक्टर. तर निलेश बरोबर तर मी हट्टाने जाऊन प्रॅक्टिस करते गाण्याची, बिकॉज आय एन्जॉय हिज कॉम्पोजिशन्स. जर का मीच एन्जॉय नाही केलं तर लोक कशी करतील, हा मुद्दा आहे माझा. आणि छान शब्द आणि खूप छान आमची केमिस्ट्री खूप छान आहे आणि आम्ही खूप चर्चा करतो त्या गाण्यावर, मग ही लाईन अशी पाहिजे का, ही कॉर्ड अशी पाहिजे का वगैरे. तर हे माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे. कदाचित त्यामुळेच गाण्यात ते येतं, ते कन्व्हिन्सिंग वाटतं. आजचा ऑडियन्स खूप हुशार आहे, तो जगातलं गाणं ऐकतोय, त्यामुळे त्यांच्याकडे पॅरामीटर्स म्हणून खूप ऑप्शन्स आहेत. हो, ओके. सो इट्स नॉट इझी टू कन्व्हिन्स दी ऑडियन्स. हां, हे अजून एक माझं आहे, सतत माझं कॉन्शियस मला सांगत असतो की ऑडियन्सला तुम्ही ग्राह्य नाही धरू शकत. नाही, नाहीच फसवू शकत. फसवू नाही शकत. तुम्ही कॅमेराला फसवू शकत नाही, तुम्ही माईकला फसवू शकत नाही. करेक्ट. तर त्यासाठी मग जी मेहनत घ्यायची त्या पॉईंटपर्यंत पोचायला ती घेतलीच पाहिजे. पण मला एक सांग वैशाली, की पूर्वी बराच काळ आपल्याकडे महत्त्वाची नावं गाणाऱ्यांची ही 5, 7, 8, 10 होती. पण तू म्हणालीस तशी गाणी खूप वेगवेगळ्या प्रकारची होती. आता असं झालंय की प्रत्येक पद्धतीच्या गाण्यासाठी तुमच्याकडे वेगळी नावं आहेत. तुझ्या लक्षात आलं मी काय म्हणते? डॉक्टर्स झालेले आहेत. हो. मग अशा पद्धतीच्या सध्याच्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तू तुझ्या स्टेजला पोचलेली असताना सुद्धा मनात कधी इन्सिक्युरिटी येते? इन्सिक्युरिटी अजून तरी नाही आलेली, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ज्या दिवशी माझं शिकणं बंद होईल किंवा ॲक्सेप्ट करणं बंद होईल, तो खऱ्या अर्थाने फुलस्टॉप असेल असं मला वाटतं. अजून तरी तसं त्या झोनमध्ये मी नाही गेलेले. कारण कुठेतरी म्हणजे मी हे क्रेडिट ना माझ्या शाळेला आणि कॉलेजला देते, की आपल्याला त्यांनी खूप छान स्टुडंट बनवलंय. मुळात आपण हे मान्यच केलं पाहिजे, आणि गायिका आणि गायक म्हणून तर केलंच पाहिजे. कारण आपल्यावर जेव्हा त्या सगळ्या संगीतकार, गीतकार, अरेंजर ह्या सगळ्या टीमचे संस्कार एका आवाजावर होतात आणि मग ते गाणं येतं. ओके, गाणारे हे माध्यम असतं, पण हे सगळ्यांचे विचार घेऊन ते आम्ही त्या गाण्यात टाकतो. सो जर का मी हा ॲक्सेप्टन्सच बंद केला ज्या दिवशी, की मीच आहे, मग झालं सगळं. तर सॉरी, काय इन्सिक्युरिटी. तर इन्सिक्युरिटी नाही मला वाटत, कारण आय एम रेडी टू एक्सप्लोर. कदाचित संगीतकार म्हणून ओके,
लेट मी से दिस, संगीतकार बनण्याचं धाडस मी केलं ती इन्सिक्युरिटी येऊ नये म्हणून. मी तुला तेच म्हणणार होते की तू फक्त गायिका असतीस तर कदाचित तुला तसं वाटलं असतं, कारण तू संगीतकार सुद्धा आहेस. हां, यू हॅव नेल्ड इट. कदाचित त्या वाटेला मला नाही जायचं आहे, म्हणून मग आपण अजून आत्ताच अभ्यास करावा, वेळीच ह्या गोष्टी शिकून घ्यावा. अजूनही आता मला वाटतं की अरे बापरे, मला रेकॉर्डिंग पण शिकायला पाहिजे होतं, मला डीजेइंग पण आलं पाहिजे, कारण मला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायची वेळ झाली पाहिजे. हा पॉईंट आहे. संगीतकार बनणं काय होतं, हां, एकतर लहानपणापासून मग आपण इतक्या छान समृद्ध ह्याच्यात वावरलो आहे की गाणी, भोंडले म्हण, घरातल्या पूजांमध्ये सगळ्या बायका गातायत, सतत काही ना काहीतरी ऐकत मोठी झाली आहे. ते या मातीतलंच होतं, ते खरं होतं, त्याच्यात गाणं होतं. असं असताना बरं, चांगल्या शाळेत शिकायचं भाग्य, चांगले गुरु भेटले, गुरु लाभले, मराठी भाषेचे चांगले संस्कार झालेले आहेत. मग हे सगळं धन आहे आपल्याकडे, त्याचा वापर कधी करायचा? शब्दोच्चार काय आहेत, कसे असावेत, ह्याचंही ज्ञान आहे. संस्कृत थोडा वेगळा विषय म्हणते. आता मी मणिरत्नम सरांकडे गायला गेलेली, त्यांनी मला काय कॉम्प्लिमेंट द्यावी, मुग्धा यू आर महाराष्ट्रीयन ना? म्हटलं येस सर. ओनली महाराष्ट्रीयन्स कॅन सिंग आवर लँग्वेज परफेक्टली बिकॉज द बेस इज इन संस्कृत. सी हाऊ इट कम्स टू यू. आणि मी पार्ले टिळकला सॅल्यूट केला, म्हटलं थँक्स टू माय स्कूल सर. सो हे सगळं आहे आपल्याकडे. हे आम्हाला श्रोते म्हणून कधीच नाही कळू शकत. येस, पण त्याच्या पाठी हे सगळं असतं. तर मला हे म्हणायचं की हे सगळं असताना आपण जर ते नीट मोल्डमध्ये टाकायचीच मेहनत घेतली नाही आणि त्याच्यासाठी पुढे ते एकत्र आणून त्याचा आउटपुट जर का देता नाही आलं तर काय उपयोग, हे मला ज्या क्षणी लक्षात आलं. म्हटलं प्रयत्न करून बघूया. आणि सुदैवाने परत म्हणेन तशी माणसं आजूबाजूला असणं की प्रयत्न कर, बघूया काय होतं. तर मग सागरिकाला मी एक दिवस माझं कॉम्पोजिशन ऐकवलं. हे तूने किया है? म्हटलं हां मैंने किया है, मैंने लिखा भी है, चल. तर हे असं सगळं चालू असायचं. तर करत करत त्याचं गाणं झालं, ते रिलीज झालं, त्याला छान रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर केदार शिंदेनी एक दिवस मला स्क्रिप्ट ऐकायला बोलवलं. हां, ऐकलं, मस्त, अरे सॉलिड आहे, छान आहे. कुठला सिनेमा? गलगले. आणि दुसऱ्या दिवशी मी तडकून केदारला फोन केला, म्हटलं केदार मला गाणं सुचलंय, सांग चल. गोरी गौरी मांडवा खाली गलगले गोजिरा गौरी गजाजिरी अंड्या बेंजो करी साला विल्लनगिरी. हे मी लिहिलं. म्हणलं मला हे सुचलंय, अरे बेस्ट आहे, करून टाक. सो दिस इज हाऊ एक तो कॉन्फिडन्स मिळत गेला. मग त्याची अरेंजमेंट. बरं, तोपर्यंत गायिका म्हणून मी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेले. मग म्हटलं नाही, आता काळ बदलतोय, आपल्याला हे धाडस केलं पाहिजे. म्हणजे हा विचार येता येता मी बंद केला की गायिका म्हणून इन्सिक्युअर व्हाय, कशाला व्हायचं. प्रत्येक जण आपापल्या करिअरमध्ये सॉलिड आहे, कोणाला माझ्याकडनं इन्सिक्युरिटी यायची काय गरज आहे, आता नाही येते काही. म्हटलं लेट मी ट्राय दिस. मग गलगले हिट झालं. सो हा प्रवास माझा करत करत संगीतकार म्हणून एक छोटंसं दालन माझ्या आयुष्यात मी आणलं. अँड आय एम सो हॅपी अबाउट इट. त्यामुळे मुग्धा एक नक्की झालं की गीतकार आणि संगीतकार यांच्याविषयी रिस्पेक्ट, त्यांची होणारी तडफड, जोपर्यंत गाणं स्फुरत नाही ना, तो जो वेळ असतो बाहेरच्यांना कळत नाही गं. सो आय रिअली रिस्पेक्ट देम मोर नाव. की आणि मला कळतं की ह्याला किती त्रास झाला असेल ही लाईन कंपोज करताना. कसली क्रॉस आहे रे, हे आपोआप होतं आता. सो आय एम व्हेरी हॅपी की मी आता त्या लीगमध्ये समवेअर गायिका म्हणून पण आय एम बेटर. ते एक ते फ्रेड फॅक्टर म्हणतात ना त्याला, की तुम्ही तुमचं काम करता आणि तुम्ही तुमचं काम सगळ्या बाजूंनी विचार करून प्रेमाने करता. या दोन्हीतला जो फरक आहे की आपण जाऊन काम करून परत येतो, पण तिथे ते काम संपत नाही, ते डोक्यात राहतं. बऱ्याचदा मला इनफॅक्ट खूप छान गाणी गायले ना की मला रात्री झोप लागत नाही. मला माझ्या सिस्टीमला सांगायला लागतं बंद करा बीरी, काहीतरी वेगळं एक वैशाली, नाही तर हे गाणं जाणार नाही. बऱ्याचदा असं होतं. आणि आय थिंक
ती गाणी हिटही झालेली आहेत, कारण कुठेतरी आपली सिस्टीम आपल्याला त्याचा ओके देत असते असं मला वाटतं. हे पण होतं, आय कॅरी इट विथ मी. ॲड्रेनालिन रश तो जो असतो तो आणि परफॉर्मन्स. मग घरचे म्हणतात ही नाही अजून आलेली नाही आहे घरी. पण ह्या सगळ्यामध्ये जोशांच्या घरची, नंतर सामंतांच्या घरची मुलगी बायको एका अशा क्षेत्रामध्ये काम करत होती जिथे काळ खूप बदलत होता, परत ते क्षेत्र अपरिचित होतं. हो. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीतली वेगवेगळ्या प्रकारची माणसं, त्यात रात्री अपरात्री रेकॉर्डिंग्स, खूप वेळा वेड्या वाकड्या, एकीकडे संसार सुरू आहे. हो, हे सगळं माझ्या बाबतीत सायमल्टेनियस होत होतं. मी माझ्या रोजच्या कामात माझी एक सवय आहे मुग्धा, अगदी लहानपणापासून. म्हणजे शाळेत आज काय झालं हे सगळं घरी येऊन मी असं बसून सगळ्यांना सांगायचे. आज बाई मला ओरडल्या, किंवा आज मला बाईने कौतुक केलं, आज मला हे कळलं नाही, किंवा ही माझी सवय आहे. आणि ती सवय मी माझ्या कामातही ठेवली आहे. आय फील की माझ्या घरच्यांना माहिती पाहिजे की मी काय करते. एकतर 2 कारणं आहेत त्याची, की एकतर त्यांच्यासाठी सुद्धा हे क्षेत्र नवीन आहे. बरोबर. आणि कसं होतं गाणं, का वेळ लागतो एवढा, शूटला चालले एवढा वेळ होतं, हसते मग ती, एवढा वेळ काय करता तुम्ही. सो आय अंडरस्टूड कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज बाबा कामाला जातो 8 वाजता आणि रात्री 8ला येतो, तरी विचारत नाही कोणी की तू काय करतोस दिवसभर, बिकॉज इट इज अंडरस्टूड की ऑफिसला गेल्यावर वेळ लागतो. पण ज्या घराला हे माहीतच नाही आहे की गाणं गायला किती वेळ लागतो, गाणं घडायला किती वेळ लागतो. बरं, गाणं रिलीज झालं, आता तर असं झालं कुठे गेलं गाणं. पूर्वी सीडीज तरी होत्या, फिजिकल कॉपी होती, आता तेही नाही आहे मुग्धा. इट्स सो डिफिकल्ट. प्रत्येक काळात वेगवेगळ्या डिफिकल्टीज होत्या. तर हे मला असं वाटतं की आपण आपल्या घरच्यांना सांगावं, जेणेकरून त्यांना हे कळतं आहे की मी काय मेहनत घेते, माझं कशावर मेहनत घेणं चालू आहे, त्याचा आउटपुट काय असणार आहे. आता थोडं सोपं झालं आहे, पूर्वी काहीच म्हणजे त्याचं आउटपुट पण नव्हतं ना तेव्हा. मी म्हटलं तसं मी अशी तासनतास ना स्टुडिओच्या बाहेर बसून असायचे की मी आता काय करू, माझं हे गाणं जर का इथेच थांबलं तर, नाहीच झालं तर मी काय सांगणार आहे घरच्यांना, मी काय केलं. ह्या सगळ्या ब्रेनस्टॉर्मिंगमधनं मी गेले आणि तेही गेलेत की झालं गाणं, अजून नाही झालं. इट वॉज व्हेरी ऑब्वियस. पण टचवूड आय थिंक आम्ही सगळ्यांनी हा प्रवास एकत्र केलेला आहे असं मी म्हणेन. म्हणजे मला आठवतं आहे, अवधूत मला घरी येऊन गाणं शिकवायचा, माझी सासू किचनमध्ये बसून पोळ्या लाटायची आणि ऐकायची, आणि मग तो गेल्यावर म्हणायची की हे छान आहे. सो हा जो सपोर्ट आहे की हा मला मिळाला नसता आणि फक्त क्वेश्चनिंग झालं असतं तर कदाचित मला पुढे जायची वाट माझी कुठेतरी थांबली असती. तर माझ्या मते कम्युनिकेशन करणं, समोरच्याला समजावणं की मी हे करते, याच्यासाठी मला एवढा वेळ लागणार आहे, याच्यातनं हे आउटपुट आपण बघूया. आणि मग नंतर होणारं कौतुक, अरे वा छान झालं, एक त्यांना पण टिकमार्क की हां बाबा ही बरोबर चालली आहे. कसं असतं, मुळात आपल्या घरात एक शिकवण पहिल्यापासून असते ना आपल्याला की आपण वरचढ नाही व्हायचं, किंवा आपलं काम समोर आवडलं. माझी आई अजूनही विचारते, आवडलं त्यांना गाणं तुझं खरंच, तर हे बरोबर आहे की समोरच्याला तुझं काम खरंच पटतंय का तू जाऊन डोक्यावर बसतेस, हा पॉईंट आहे. आणि आय थिंक ही जी सिम्प्लिसिटी आणि ऑनेस्टी आहे ना, ती आपोआप आपल्यात येते आणि आपण काम करताना ती कंटिन्यू करतो आपल्या डोक्यात की बाबा मी बरोबर करते ना, एम आय जस्टिफाईंग फॉर व्हॉट आय हॅव बीन कॉल्ड. सो आय थिंक त्यामुळे आत्तापर्यंत जे चाललंय ते माझ्या मुलाचा एक किस्सा सांगते, फार गोड किस्सा आहे, आय एम सो प्राऊड अबाउट इट. कुशाल आता 13 वर्षांचा आहे. 4-5 वर्षांचा होता तो, आणि आम्ही ठाण्याला मॉलमध्ये फिरायला गेलेलो. जस्ट तो असा स्वतंत्र झालेला, चालणं आणि बागडणं, आणि मग असं चालू होतं आमचं फॅमिली चालू होतं. मग सही घ्यायला यायचे, 2-3दा असं झालं. आणि मग त्यांनी मला विचारलं, मम्मा काय आहे हे, काय करतायत हे, काय करतेस, कोण येतं हे, कोण येते हे. म्हणलं कुशान असं असं आहे. आणि मग ना ते आपली सही घेतात आमची. म्हणजे काय करायचं, इट वॉज सो न्यू फॉर हिम की सही घेतात, का घेतात, म्हणजे तू काय करतेस पासून सगळे प्रश्न होते.
पुढच्या वेळी त्यांनी मला एक फार गोड प्रश्न विचारला, मला पण तुझी सही घेतली पाहिजे का? सो दिस वॉज लाईक अल्टिमेट थिंग फॉर मी. म्हटलं अरे नाही रे बाळा, असं नसतं. सो आय रिअलाइज्ड की आपण असे आहोत, सो कॉल्ड सेलिब्रिटी टॅग लागलेला आहे, तर हाऊ पीपल रिॲक्ट. आणि मग त्याच्यातनं माझ्या बाळाला मला कसं जपलं पाहिजे. आणि मग नंतर तर तो असं करायचे, नो नो फॅमिली टाईम, ही माझी मम्मा आहे वगैरे. सो आय हॅव गॉन थ्रू दॅट स्वीट मोमेंट्स. आणि मला खूप आनंद होतो की त्याचं ते रिअलायझेशन की हे गाणं तू गायलंयस, कुठे जाऊन गायलंयस, म्हणजे याच्यात कसं आलं पासून सगळं. सो आय थिंक कम्युनिकेशन इज द की. आता त्याला माहिती आहे, तू सांगतेस 4 वाजता, 12च्या आत येत नाहीस तू वगैरे, आता तो क्लिअर आहे. तू शूटला चाललेस का, तू कसली येते 12च्या आत. सो हळूहळू त्या गाडीत त्याला मी बसवले. नाही, मला तर नेहमीच असं वाटतं की आपण जितकं मुलांना शिकवतो ना, किंवा मुलं जितकं शिकत जातात तितकेच, म्हणजे जशी आपल्याला आपली मुलं कळत जातात तसं मुलांनाही आया कळत जातात हळूहळू. आणि मगच ते एक बरोबर बॅलन्स सगळा तो सेट व्हायला लागतो. हां, आता आई हा विषयच वेगळा आहे. मला त्याला हे समजावायला लागलं की बघ कुशान, बाकीच्यांच्या आया रोज सकाळी घर सोडून जातात. कॉर्पोरेटमध्ये किंवा IT क्षेत्रात सुद्धा चॅलेंज कमी नाही आहे वेळेचं. मी बघितलं आहे माझ्या कझिन्स किंवा माझ्या ज्या भावांच्या बायका आहेत, रात्री 12ला पण येतात त्या घरी, बिकॉज जॉब नीड्स. तर म्हटलं तुझी आई असते तर दिवसभर घरी असते, नाही तर गुल असते. हे कोणाची आई डॉक्टर आहे, तिला रात्री बेरात्री जावं लागतं पेशंटला बघायला. तसं समज तुझी मम्मा ही गाण्याची डॉक्टर आहे. असं करत करत आम्हाला त्याला सांगायला लागलं की असं आहे. मग शोजना जावं लागतं, मग शोजना लोक येतात, ते फॅन्स असतात. तर त्याला हे कळायचं नाही आधी, फॅन्स का असतात, की ऐका ना तुम्ही तुमच्या घरी वगैरे. आता त्याला हळूहळू त्याच्यातली मजा कळायला लागली. बट आय थिंक आई म्हणून मला जो त्याला वेळ द्यायला लागला, बऱ्याचदा असंही वाटतं की अरे कमी दिला की काय. पण असा एक वर्ड आहे आपल्यासाठी, क्वालिटी टाईम. क्वांटिटी टाईम हे माहीत नाही आहे. जो आपल्याला आपल्या आयाने दिला पण आपण नाही देऊ शकत, तर मग क्वालिटी टाईमची पळवाट आहे आपल्याकडे. पण मुलं समजतात. पण ते काय आहे तुला सांगू का, की जेव्हा तू म्हणालीस तसं की कॉर्पोरेट फील्डमधल्या असतात किंवा नोकरी करणाऱ्या जेव्हा असतात ना बायका, तेव्हा त्या एका ठराविक वेळेला जातात आणि एका ठराविक वेळेला येतात. किंवा दुसऱ्यांची अपेक्षा नसते की हिनी आज दुपारी 2 वाजता जावं. फ्लेक्सिबल काम करणाऱ्या बायकांना बरेचदा अशा प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं की मग एक दिवस तू दुपारी 2 वाजता जा ना, किंवा उद्या काहीतरी करून तू सकाळी तुझं काम कर आणि संध्याकाळी लवकर परत ये ना. अगदी अपेक्षा बदलतात कारण तुमच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात. अरे हे काय आहे, आता इमॅजिन कर, दिवाळी आहे, दसरा आहे, सगळे आजूबाजूच्या घरात सगळे मनवत असतात, मी कुठेतरी शो करत असते. असं होतं की अरे हिच्या प्रोफेशनमुळे आपल्याला सण पण नीट साजरे करता येत नाहीत. आधी कुशान नव्हता तोपर्यंत आम्ही करायचो मॅनेज. आता आम्हा दोघांनाही असं वाटतं की त्याच्यासाठी त्याला तो सण कळावा म्हणून आपल्याला वेळ काढायला पाहिजे. सो प्रायोरिटीज चेंज विथ टाईम. मी माझा वेळ काढते. हां, 4 दिवसातला 1 दिवस काढते नाही सगळं हे, किंवा 5 कार्यक्रम असतील तर 3च करते. सो आय फील परत तेच होतं, माझं मला ठरवायचं आहे प्रायोरिटाईज काय करायचं आहे. आणि मग कुठल्या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा हे आपल्यालाच ठरवायला लागतं. आणि एका पॉईंटला आपल्याला ही नक्की जाणीव होते मुग्धा की जग थांबणार नाही आहे, कामही थांबणार नाही आहे, स्पीड नाही थांबणार आहे. आपल्याला ठरवायला हवं किती फिल्टर करायचं आणि किती ॲक्सेप्ट करायचं आणि किती गोष्टींना बाय बाय करायचं. सो आय थिंक माझ्या मते घरचे कन्व्हिन्स झाले आणि रिलॅक्स झाले की मग त्या कामाची आपल्याला पण मजा येते. गिल्टमध्ये जाऊन काम करण्यासारखं दुसरं दुःख नाही. हो. I have gone through this. I have gone through this and I have realized it with that की नाही यार मजा नाही आया.
ती फेज मला असं वाटतं कुठल्याही आईच्या आयुष्यात काही काळ येतेच. कोणाच्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही येतेच वेळ की काम, घर, मूल. आता माझा नवरा घरकामात सगळी मला मदत करतो. म्हणजे आमच्यामध्ये सुदैवाने हा जेंडर डिफरन्स नाही की हे तू बाई आहेस म्हणून कर, हे तुला चांगलं येतं म्हणून कर, ही गोष्ट वेगळी आहे. पण तू बाई आहेस म्हणून कर हे मला नाही कधी तो बोलला, सुदैवाने, की बाई आहेस म्हणून तुला हे केलं पाहिजे. मी बऱ्याच गोष्टी अशा करते ज्या अदरवाईज इतकी वर्ष पुरुष करायचे. इन्व्हेस्टमेंट्स मी करते. बाकी अशा ज्या प्रॅक्टिकल गोष्टी येतात, बिलं भरणे वगैरे, मला आवडतं करायला. मला भाज्या घ्यायला आवडतात, पण व्यक्ती म्हणून तो माझा ब्रेक टाईम असतो. आणि कुठेतरी आजूबाजूला आपल्या नॉर्मल वहिवाट्याने जाणारी माणसं असली की आपण पण येतो जमिनीवर. असा माझा एक त्याच्या पाठचं गणित आहे की नॉर्मल राहता आलं पाहिजे. बरोबर. पण आत्ताची म्युझिक इंडस्ट्री, वैशाली, ही फक्त उत्तम गाणं एवढीच राहिलेली नाहीये असं बाहेरनं बघताना वाटतं. ती जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड झाली आहे. म्हणजे जसं आता अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा असं बरेचदा म्हणतात, एस्पेशली जेव्हा तुम्ही एका टीममध्ये काम करत असता, की तुम्ही 2 पैसे कमी प्रतीचे अभिनेते किंवा अभिनेत्री असाल तरी चालेल, पण तुम्ही ग्रुपमध्ये चांगल्या पद्धतीने जेल होणारे असावे लागतात. तसं आता काही प्रमाणात म्युझिक इंडस्ट्रीचं झालंय का, की तुम्ही 2 पैसे कमी गाणारे असला तरी चालेल, पण तुम्ही परफॉर्मर म्हणून उत्तम पाहिजे, तुम्ही प्रेझेंट स्वतःला चांगलं करू शकलं पाहिजेत, असं प्रेक्षक म्हणून किंवा श्रोते म्हणून आम्हाला वाटायला लागलंय. कित्येकदा प्रामाणिकपणे सांगते की गाणं ऐकल्यानंतर असं वाटतं की ही मुलगी काय फार बरी नाही बरं का गायली, पण तो ओव्हरऑल त्याचा सगळा जो एक माहोल तयार केला गेलेला असतो ना, एस्पेशली रियालिटी शोजमध्ये, त्यांचे इतके चकचकीत कपडे असतात, त्याला ॲडिशनल इतक्या गोष्टी असतात की त्यात त्यांचं मूळ गाणं खरंच चांगलं आहे का असा प्रश्न पडेल अशी परिस्थिती आहे. ओके, छान प्रश्न आहे हा. माझ्यासाठी फेस व्हॅल्यू आणि सॉन्ग व्हॅल्यू हे मी नेहमी हे शब्द 2 वापरते. ज्या गायकाला फेस व्हॅल्यू अँड सॉन्ग व्हॅल्यू ह्याच्यातला फरक आणि रेशो कळला, माझ्या मते त्याचं जे सिंगर म्हणून लाईफ आहे ते सेफ आहे. ऑडियन्सला प्लीज करायला, ऑडियन्सचा एक मास माइंड असतं. ओके, आणि इंडिव्हिज्युअल, जसं आता तू म्हणालीस, एक वैयक्तिक पॉइंटला तुला असं वाटतं नाही यार ही अच्छा नाही आहे, सो तुझ्या डोक्यातनं तो गायक, नॉट परफॉर्मर, कट झाला. त्याच्यानंतर तू त्याच्या परफॉर्मन्स बघायला पण जाणार नाहीस, कारण गायक म्हणून तुला तो मान्य, तो किंवा ती मान्य नाही. असे प्रयत्न 100 जणांनी केले, त्याच्यातले 3-4च सेटल होतील, कारण ते गायक म्हणून चांगले आहेत. परफॉर्म करायची प्रत्येकाला संधी आहे आणि मुभा आहे. ऐकायचं की नाही हे ऑडियन्स ठरवतं. ह्याला ऐकायचं की नाही हे ऑडियन्स मिळून मी ठरवेन ना. आणि आता तर किती सोपं झालंय, फ्लॅक केलं की गेला तर उडला पुढचा गायकाला. सो इट्स अप टू दी ऑडियन्स. मी परत हेच म्हणेन की आत्ता ऑडियन्सला इतकी चॉईस आहे, एखाद्याला आवडेलही, तुला नाही आवडणार. बरोबर. सो प्रत्येक गायकाने हे ठरवावं. आणि कसं आहे ना, आणखीन एक सांगते, काही जणांना मी बघितलंय की ते खरंच चांगलं परफॉर्म करतात. हाऊ यू कॅरी युअर सेल्फ, तुम्ही कपडे काय घालता, तुम्ही काय ऍक्ट करता गाताना, मुद्दामून केलेलं कळतं, आर्टिफिशियल वाटतं, पिंच होतं, गाण्यातनं पूर्ण लक्ष जातं त्या गायकाचं. पण एखादा गायक तसाच असू शकतो की परफॉर्म करताना मला सॉलिड, म्हणजे आता आपण जर का काही गायक किंवा लार्जर दॅन लाईफ इमेजेस ज्यांच्या आहेत, सुनिधी चौहान फॉर दॅट मॅटर आपल्याकडे, म्हणजे गेल्या काही वर्षात ती एकदा कॉन्शियसली स्वतःला एक पॉप सिंगर सारखी प्रोजेक्ट करते असं वाटतं बघून. इफ शी इज एन्जॉईंग, ती स्वतःला तसं असण्यात तिला जर का कम्फर्ट झोन आहे तर ती खुश आहे. हो, नाही, आणि मुळात ती उत्तम गायिका आहे, आपण मान्य केलेलं आहे. त्यामुळे एका गायकाला किंवा गायिकेने ठरवावं, मी ते करायला गेले, मला नाही जमणार ते. कोणीही गायक कोणासारखा असूच शकत नाही, पहिली गोष्ट. बरोबर. ती तशी आहे कारण तसं तिला राहायला आवडतं, तसं तिला गायला आवडतं, तसं स्वतःला सादर करायला आवडतं. हॅट्स ऑफ टू हर. अगदी.
ओके, मला नाही जमत, माझी प्रकृती, माझा पिंड वेगळा आहे, मग मला माझ्या प्रकृतीनुसार वागायला हवं, तरच एक कलाकार म्हणून लोक मला ॲक्सेप्ट करतील. आणि ह्याचं भान कमी झालंय आता असं मला वाटतं. जे तू आता म्हणालीस ना ते 100% हाच मला तुझा पटतं. प्रश्न आहे की फॉलोईंग समबडी ब्लाइंडली इज अ रिस्क. ती हिट आहे कारण ती तशी आहे, ती युनिक आहे, ती तशी तीच असू शकते. इफ यू वॉन्ट टू, यू कांट बिकम समबडी. बरोबर. तुम्ही त्यांच्याकडनं फक्त प्रेरणा घेऊ शकता. तुम्ही त्यांना आयडॉल मानणं पण म्हणजे काय, तुम्ही डोळे मिटून त्यांना फॉलो नाही करायचं. त्यांची मेहनत, त्यांचा प्रवास अभ्यास करा, त्याच्यातनं आपल्याला काय करता येईल हे आपण ठरवायचं असतं. ही गफलत होते, पण अगेन समुद्रमंथन सतत चालू असतं. ह्या समुद्रमंथनात जे टिकतात, ज्यांना हे कळतं, ते पुढे पार होतात असं माझं मत आहे. सो एखाद्याला फॉलो करणं आणि एखाद्याला कॉपी करणं या दोन वेगळ्या गोष्टी. हो. नाही अगं काय झालंय रियालिटी शोज मध्ये, पुन्हा पुन्हा मी त्याकडे येते कारण हो, आता चालेल कसं ना. मी झालंय की स्वतः एक रियालिटी शोची जज हो, आहे, हो, हो. पण आम्ही कधीच हे म्हणत नाही मुलाला की तुम्ही परफॉर्म करा. परफॉर्मन्स इज व्हेरी नॅचरल. सहज शब्दांमुळे त्या गाण्याच्या ॲटिट्यूडमध्ये जे येतं तेवढंच खरं असतं आमच्या मते, आणि तेवढंच असावं. हां, तुम्हाला डान्स करायचाच आहे ठरवून, तो खुशाल करा. मग तो तुमचा प्रश्न आहे की ऑडियन्सला तुमचं गाणं आवडावं की नाही. बरोबर. किंवा ऑडियन्सने तुम्हाला रिपीट करावं की नाही, हा मग ऑडियन्सचा हक्क आहे. सो माझ्या मते कलाकारांनी स्वतःला अशा तऱ्हेने सादर करावं जिथे तो स्वतः कॉन्फिडंट आहे, खुश आहे. 100% त्या जॉनरला किंवा त्या तुमच्या लुकला तुम्ही जस्टिफाय करत असाल तर जरूर करा. कारण भीतीदायक वाटतं अगं. म्हणजे तरी मराठीमध्ये माझ्या मते हे कमी आहे, पण हिंदी प्लॅटफॉर्मवरती अनेकदा त्या माध्यमांची गल्लत झाल्यासारखं वाटतं. म्हणजे आमच्यासाठी गाणं ही डोळे मिटून ऐकायची गोष्ट आहे. प्रश्नच नाही. आता मी तुला एक सांगते या बाबतीत, आता ज्या प्रकारचे कपडे घालून त्या मुली येतात गायला, ते बघून कधी कधी असं वाटतं की ह्यांची गरज काय आहे, तू उत्तम गा ना, आम्ही गाणं ऐकायला बसलोय, असं होतं. म्हणजे मी परत म्हणते की हे मराठीत कमी आहे तुलनेने, ज्याचा मला आनंद आहे. हा समुद्रमंथनाचाच एक भाग आहे. हा होईल सेटल, कारण आत्ता कन्फ्युजन आहे सगळं. कारण सोशल मीडियामुळे व्हिज्युअल माध्यम पण आमच्या गाण्यात बघ, तोपर्यंत आम्ही फक्त गायचो. शूटिंगला जाणं हा प्रकार एवढा नव्हता. आता काय झालंय, त्या गाण्याबरोबरच शूटिंग ही गोष्ट आयुष्यात आले. बरं, मग त्याचा ताळमेळ कसा साधायचा. मला माझा मुलगा विचार, तू काय प्रोफेशन बदललंयस का, तू ॲक्ट्रेस झालीस का. इतके शूटिंग करतो आम्ही. पण येस, व्हिज्युअल माध्यम आहे, मान्य आहे. त्याचा वापर का गैरवापर हा वैयक्तिक डिसिजन आहे प्रत्येक कलाकाराचा. आणि तुमचं शेल्फ लाईफ गायक म्हणून, सिंगर परफॉर्मर असं म्हटलं जातं. फाईन, आय अग्री. बट जर तुमच्या गाण्यात मजा नसेल ना, तर तुम्ही कितीही हातपाय हलवा, त्या यू कॅन जस्टिफाय. हो, खरं. सो हे सगळं होणार, त्याच्यातनं काही ठराविक लोक तरुण जातील बिकॉज दे आर गुड सिंगर्स, दे आर ट्रेन्ड सिंगर्स. त्यांना त्यांची ताकद, बुद्धीने काम करणं हे जे आहे ना, त्याला एक्सक्यूज नाही आहे. आधी आपल्याला डोक्यात ठरवावं लागतं की आपल्याला कशा तऱ्हेने सादर व्हायचं आहे, आणि बाकी चकाचौंध लाने के लिए टाइम नहीं लगता है. सो माझ्या मते हे अनअवॉइडेबल आहे. त्याचा योग्य वापर करून घेणं ही कसरत आहे, ती ज्याला जमली. पण दुसरा पॉईंट, आत्ता मी ना एक गाणं रिलीज केलं रंगरेज नावाचं. मी त्याचा व्हिडिओच केला नाही. अगेन आय एम ऑन द एक्सपेरिमेंटल झोन. कारण मला माहिती आहे, हे आज तू माझा इंटरव्ह्यू घेतेस, लिहून घे, अनदर 2 years डाऊन द लाईन व्हिडिओ हे प्रकरण बंद होईल. ऑडियन्स दमलाय. किती व्हिडिओ बघणार, किती बघणार. व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाण्याला ॲक्सेप्ट करायचं का नाही हा विचार ऑडियन्सला पण येणार, आणि ते व्हायला लागले. ओनली ऑन दी ऑडिओ क्वालिटी. माझे असे फॅन्स आहेत,
ते मला सांगतात, ओ या गाण्याचं मिक्सिंग तुम्ही असं का नाही केलं. सो दे आर एज्युकेटेड, देर इज अ एज्युकेटेड ऑडियन्स ज्यांच्यासाठी मला मिक्सिंग करताना पण विचार करायलाच लागतो. तुम्ही ह्या जॉनरचं गाणं का नाही गायलं. कम्युनिकेशनला वेज खूप आहेत आता. असं होणार की आता फक्त आणि फक्त ऑडिओ रिलीज होणार. माध्यमं बदलली. CD होती, त्याच्या आधी टेप होती, आता ते सगळं गेलंय, ऑनलाईन आलंय. आता प्लेलिस्ट्स बनतात मुग्धा, त्या प्लेलिस्टवर तुमचा फेवरेट गायक लोड होतो, परफॉर्मर नाही. ओके, आणि इट इज व्हेरी हेल्दी. मग फक्त आणि फक्त त्या गाण्याच्या पॅरामीटर्सवरच तुम्ही त्या गायकाला ॲक्सेप्ट करता किंवा रिजेक्ट करता. देर विल बी अ डे जिथे हे आता आपण मध्ये होत, व्हिडिओ बघू का ऑडिओ ऐकू, हे सगळं जाईल. जे पूर्वीच्या काळी होतं, एक रेडिओ होता, त्याच्यावर कळाच्या लागल्या जेव्हा आवाज ऐकला, गाणं ऐकलं की आपण आपला व्हिडिओ ठरवायचो. प्रत्येकाच्या मनात त्या गाण्यांचा आपापला व्हिडिओ होता, कारण ते गाणं तितक्या ताकदीचं होतं. हो की नाही. अगदी. हा, ते होणार. बरं, आपला आरपार वुमन की बातचा प्रश्न. बोला. म्युझिक इंडस्ट्री मधली एक स्त्री काय चॅलेंजेस फेस करावे लागतात. ओके. काय प्रकारे स्वतःला कंडक्ट करावं लागतं. नाईस. म्युझिक इंडस्ट्रीमधली स्त्री जर का स्वतःला मी स्त्री आहे, मला स्पेशल अटेन्शन द्या किंवा मला हे एक्सक्युजेस द्या असं म्हणून तिकडे गेली ना, तर इट्स नॉट हेल्दी. यू आर अ टीम मेंबर. तुम्ही जेव्हा एखादं काम करायला जाता, एखादं गाणं करायला जाता, येस, माझ्या क्षेत्रात तर 99% माझ्या आजूबाजूला पुरुषच असतात. संगीतकार असतो, गीतकार असतो, म्युझिक रेकॉर्डिस्ट असतो, म्युझिशियन्स असतात. अजून तरी संगीत क्षेत्र इतकं बदललं नाही आहे की माझ्या आजूबाजूला 50% बायका असतील. तरी गीतकार माझ्या लाडक्या मैत्रिणी खूप आहेत. मी त्या दिवसाची वाट बघते की जिथे भरभरून स्त्रिया संगीतकार म्हणून किंवा प्रोड्युसर्स म्हणून, साऊंड इंजिनियर्स म्हणून माझ्या आजूबाजूला असतील, आणि ते होत आहे. सो हे सगळं हाऊ वी डिसाईड टू प्रोजेक्ट आवरसेल्व्स याच्यावर असतं. खांद्याला खांदा लावून काम करणं हे मला आवडतं. तिथे जेंडर डिफरन्स मी मानत नाही स्वतः. हां, आपले आता काय म्हणू, आता फिजिकली मी नाही आहे फिट, माझं पिरियड्स चालू आहेत, मी तेवढं त्यामुळे फ्रीली वावरू शकत नाही आहे. हे माझं फक्त तात्पुरतं फिजिकल लिमिटेशन आहे. त्या गोष्टीचा रिस्पेक्ट व्हावा तेवढंच अपेक्षित आहे. किंवा काही आपल्या घरच्या टाईम लिमिटेशन्स असतात. कधी कधी मला लवकर जायचं आहे, बाई म्हणून नाही, व्यक्ती म्हणून, कलीग. आय बिलीव्ह इन बिईंग अ कलीग. त्याशिवाय ना ते काम 100% आपण देऊ शकत नाही. तितक्या ट्रान्सपरंटली समोरच्या व्यक्तीला आपल्याशी कम्युनिकेट नाही करता येत. हे असं नाही, हे असं कर. तर बाई म्हणून मी जर का रुसून बसले तर कसं होणार. सो द डे आय रिअलाइज दिस, आय डिसाइडेड की मला कलीग म्हणून राहायचं आहे. मला स्वतःला बाई म्हणून फिल्टर नाही करायचं आहे. रिस्पेक्ट हा आला, रिस्पेक्ट पाहिजे, एक व्यक्ती म्हणून रिस्पेक्ट पाहिजे, एक आर्टिस्ट म्हणून रिस्पेक्ट पाहिजे, पण एक्सक्यूज नको. कामाच्या दर्जाचा जेंडरशी संबंध नाही, अजिबात नाही. एक्सक्यूज नाहीच. आणि कमॉन यार, कोणाचे तरी, परत मी हेच म्हणते की मी ना मेंटली खूप स्वतःला हे केलं की कोणाचा तरी वेळ आणि पैसा त्या कामात लागलेला आहे. बॉस, यू कांट से दिस, मी ना आज मी हे नाही करणार. नो, मग तुम्ही येऊ नका. तुम्हाला जर 100% एक कलाकार म्हणून त्या गोष्टीला सामोरं जाता येत नसेल, तुम्ही ते काम घेतलं नाही पाहिजे. साधी गोष्ट आहे. मग तुमच्या घरच्या गोष्टी असतील, काही असतील, इट कांट बी अन एक्सक्यूज. तब्येत बरी नाही आहे, ठीक आहे, कोणाचीही असू शकते, पण बाई म्हणून तुम्ही एक्सक्यूज घेणं हे मला मान्य नाही.
एक ना इकोसिस्टम असा शब्द तू वापरला होतास येस, मगाशी. दॅट्स द इकोसिस्टम, की इकोसिस्टमचे प्रत्येक जण इक्वल पार्ट आहेत. तिथे तुम्ही जेंडर डिफरन्स नाही करू शकत. तुम्हाला त्या इकोसिस्टमला, आणि आय बिलीव्ह इन दिस मुग्धा, की मी एकटी नाही आहे. माझ्याबरोबर त्या स्टुडिओत कचरा काढणाऱ्यापासून, माझ्या साऊंड इंजिनियरपासून इतकी लोकं लागलेली असतात. मी जर का नखरे गेले किंवा मी वेळ घालवला, ॲटिट्यूड दिला, काय होणार आहे त्या इकोसिस्टमचं? हा विचार केला पाहिजे आणि आपल्याला आपली इकोसिस्टम जपली पाहिजे, कारण ती स्ट्रेंथ आहे. मला असं इनफॅक्ट बऱ्याचदा वाटतं की जेवढं इतर भाषांच्या संगीताला जगभर पोचवलं जात आहे, मराठी गाणी का नाही जात, असा माझा एक हट्ट आणि माझा आर्ग्युमेंट आहे. तर माझ्या मते कुठेतरी आपली ही इकोसिस्टम अजून स्ट्रॉंग झाली पाहिजे. आमच्या गाण्यातले जे जे फॅक्टर्स आहेत, गीतकार आहे, संगीतकार आहे, अरेंजर आहे, म्युझिशियन्स आहेत, या सगळ्यांसाठी हा विचार झाला पाहिजे की ती स्ट्रेंथ प्रत्येकाला मिळावी, जेणेकरून ती इकोसिस्टम स्ट्रॉंग होईल, त्याचा आउटपुट आपोआप स्ट्रॉंग होईल. तू मला हा नवीन विचार दिलास आज वैशाली, इकोसिस्टम इज स्ट्रेंथ. येस, इट इज. आणि ती जेव्हा इकोसिस्टम उभी राहते ना, तेव्हा जग मग त्या इकोसिस्टमला सिरियसली घ्यायला लागतं. आणि आय थिंक हा फंडा माझे बरेच फंडे आहेत, ते माझ्या बायोलॉजीमधनं आलेले आहेत. किंवा एक इकोसिस्टम ढासळायला त्याच्यातली एक फॅक्टर कारणीभूत असतो आणि स्ट्रेंथ द्यायला पण एक फॅक्टर कारणीभूत असतो. माझं एक दुसरं एक आहे लॉजिक. एक कलाकार असतो, तो देर इज समथिंग कॉल्ड फ्री रॅडिकल. ओके, एक कलाकार तसा असतो, जोपर्यंत त्याला त्या कामात 100% मिळत नाही ना, त्या फ्री रॅडिकलसारखा फिरत असतो, टक 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 टक. मला कळतं ही माझी फ्री रॅडिकल स्टेज चालली आहे. सो रिअलायझिंग युअर सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. असून माझे बरेच फंडे आहेत, पण ते अशा मी वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करत असते. पण इकोसिस्टम इज समथिंग, मला असं वाटतं की मी रेस्पॉन्सिबल आहे माझ्या क्षेत्रासाठी. आणि मला आणखीन एक गोष्ट वाटते, आय कॅन से धिस, मला असं वाटतं मी राणी आहे. म्हणजे कुठल्या अर्थाने? राण्या दोन प्रकारच्या असतात. एक असते ती खूप सजून धजून आसनावर बसून फक्त ऑर्डर्स आणि बोटही हलवत नाही, स्वतःचं लोकांकडनं कामं करून घेते. दुसरी असते ती स्वतः घोड्यावर बसते आणि आपल्या सैन्याबरोबर जाऊन लढते. आणि मी त्या दुसऱ्या प्रकारची राणी आहे, पण मी राणी आहे. मी या ॲटिट्यूडनी काम करते मुग्धा, बिकॉज ती एकच गोष्ट आहे जी मला कॉन्फिडन्स देते की मी इथे काय आहे आणि माझी रेस्पॉन्सिबिलिटी काय आहे. ह्या दोन्ही गोष्टींसाठी मला असं नेहमी वाटतं की एका स्त्रीनी आपल्या कार्यक्षेत्रात किंवा घरी अशा ॲटिट्यूडनी राहावं की राणीसारखं राहावं. काय कमी आहे सांग? तर हा ॲटिट्यूड मला खूप मदत करतं. राणी असणं म्हणजे खूप पैसा असणं किंवा खूप ज्वेलरी असणं किंवा खूप डिझायनर ड्रेस असणं असं नसतं. हा ॲटिट्यूड असतो जो आपण कॅरी करावा. वा. तर मला सांग वैशाली, आत्ता नवीन मुली ज्या या क्षेत्रात येत आहेत, ज्या तुझ्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघत असतील, त्यांना काय सांगशील? आपल्यातली राणी शोधायची. आपला कम्फर्ट झोन, कारण एक कलाकार म्हणून तुमचाही स्वतःचा एक कम्फर्ट झोन असतो ना, किंवा तुमचे प्लस असतात. मला एक संगीतकार आहेत, त्यांनी विचारलं की अच्छा, यू आर अ कंपोजर, ग्रेट, डू यू अरेंज? आय सेड नो, अरेंजमेंट इज नॉट माय फोर्टे. मला हे उत्तर देताना त्रास झाला, पण मला लक्षात आलं की हो, ही फॅक्ट आहे. अरेंजमेंट ही माझी फोर्टे नाही आहे. शब्द ही माझी स्ट्रेंथ आहे. सो स्वतःची स्ट्रेंथ ओळखावी, त्या स्ट्रेंथवर काम करावं आणि बाकीचं जे विकनेस आहेत त्याच्यासाठी योग्य माणसं शोधावी. की मला माहिती आहे ना मला अरेंजमेंट नाही येत, मला माहिती आहे मला काय हवं आहे, पण ते डिलिव्हर करणं मला येतं का नाही येत. सो व्हॉट आय हॅव टू डू? सर्च फॉर गुड पीपल. हे गणित जेव्हा कळतं ना, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स येतो की मला हे गाणं बनवताना हे येत नाही आहे, हे खूप छान येतं आहे, ह्याच्यावर माझा कमांड आहे या गोष्टीवर, तिथे मला कोणी चॅलेंज नाही करायचं. वन्स यू नो दॅट मुग्धा, देन द स्काय इज द लिमिट. पण माझी अशी इच्छा आहे की तुझ्यासाठी स्काय ही सुद्धा लिमिट नसावी. तू
तुझ्या सगळ्या स्वप्नांच्या आणि इच्छांच्या पूर्तीसाठी तू जेवढी मेहनत घेते आहेस त्यातून तुला जे अपेक्षित आहे ते यश तुला मिळावं आणि तू आनंदात तुझं काम करत राहावीस यासाठी बस तेच माझी खूप मनापासून इच्छा आहे. थँक्यू मुग्धा. आणि छान वाटलं माझ्याकडनं. मी तुम्ही एडिट केल्यावर मला कळेल मी काय बोलले पण आय थिंक मी मनमोकळं बोलले. चांगलं वाईट माहीत नाही बट मला असाच इंटरव्ह्यू हवा होता. नाही ग मी परत तुला म्हटलं तसं की हे तुझे विचार, तुझी मतं, तुझे पर्स्पेक्टिव्ह हे आहेत आणि दुसऱ्याचे हे असेच असतील असे नाही. हो बरोबर आहे. अशी मी आहे. सो ग्रेट. आय एम हॅपी. आणि बघूया कसा रिस्पॉन्स मिळतोय. उत्तमच मिळेल. थँक्यू. तुझं हे गाणं ही हिट होईल. थँक्यू. अजून एकच. करिअर घडताना काही रोल मॉडेल्स डोक्यात होते. अर्थात लता मंगेशकर, आशाताई, उषा उत्थुप. आता असं आहे की त्यांच्याबरोबर काम करायला कधी मिळणार म्हणून एक क्रेझी थॉट होता की संगीतकार का बनावं मी, तर मला यांच्याबरोबर काम करता आलं पाहिजे. आणि लताजींबरोबर काम केलं, उषा उत्तुपजींबरोबर काम केलं, सोनू निगम, माझे 2 मित्र अवधूत आणि स्वप्नील तर ऑलवेज. त्यानंतर साधनाताईंबरोबर संगीतकार म्हणून काम केलंस. हो, त्यांनी तुझ्या संगीतावर त्यांची गाणी ते गायले. हो. राधा 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 माझे राधा कुठं गेली बघा, हे गाणं मी कंपोज केलं आहे, अवधूतनी लिहिलं आहे आणि स्वप्नीलनी गायलं. सो ही सगळा क्रेझीनेस जो आहे तो करावा, त्याच्यातनं आपल्याला एक वेगळं थ्रिल असतं या सगळ्यात. आणि आय एम सो हॅपी की मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, करू शकतो आपण. सोनू निगम गायले आणि साधनाजी. काय आहे ना, ह्या सगळ्यांना ऐकत ऐकत मोठे झालेलं असतं. ती क्रेज असते त्यांना कनेक्ट करायची. मी कधी करणार कनेक्ट. लताजी गायल्या. अजून काय पाहिजे मला सांग, एक गायिका संगीतकार म्हणून. आणि त्यांना कौतुक वाटलं की अरे माझ्या आयुष्यातली 4थी संगीतकार तू आहेस बोलल्या. हे छान आहे सगळं. हे अनुभवायचं असतं मला. हे थ्रिल आहे माझ्यासाठी की हे आपल्याला पुढे जायला एक बूस्ट असतं. आणि आपल्या आठवणींच्या झोळीत मिळालेल्या खूप अनमोल पानं आहेत ही. सो आय थिंक आय एम क्रेझी फॉर ऑल दिस. आणि हे जे वेड आहे ना, माझं एक गाणं आहे. वेडा पिसा प्रत्येक क्षण गर्दीतही तंद्रीत मन, वाटा नव्या नवख्या दिशा डोळ्यामध्ये जागी नशा, दिन रात ये चढ़ता खुमार, बस धुन सवार है धुन सवार. हे वेड आहे तो वर आहे अर्थ जगण्याला, हे वेड आहे तो वर आहे अर्थ जगण्याला. मन मस्त मौला मस्त मौला मस्त मौला, मन मस्त मौला मस्त मौला मस्त मौला. वा 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 वैशाली. वैभव जोशी यांनी शब्द लिहिलेले आहेत. सो दॅट्स मी. थँक्यू. ज्या उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजल्या त्या तू बघितल्या असं. थँक्यू. दॅट्स ऑल. फार सुंदर. थँक्यू. थँक्यू. थँक्स टू ऑल ऑफ यू.